बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून येऊ द्यायला तयार नव्हती आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर निवडून जाऊ नयेत म्हणून संविधान सभेच्या दारे, खिडक्या, काचा आणि भेगा ज्यांनी बंद केल्या होत्या त्यांच्यावर काय वेळ आली आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती वर्ष साजरं करण्याची वेळ आहे. ज्या RSSच्या लोकांनी 11 डिसेंबर 1949ला महिलांच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल आणलं त्याच्या विरोधात दिल्लीला रामलीला मैदानावरती बाबासाहेबांनी जिवंतपणे पुतळे जाळले, फोटो जाळले. त्यांच्यावरही आज बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जयंती वर्ष साजरं करण्याची वेळ आहे. काय झालंय, आमच्या शत्रूला आमच्या महापुरुषाची ताकद कळाली आहे. समस्या आमची आहे, आम्हाला त्यांची ताकद कळाली नाही. मागही बामसेपच्या माध्यमातून एक विषयाचं प्रबोधन महाराष्ट्रात केलं होतं. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्राह्मणीकरणातून मूळ निवासी बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण एक चिंतन. महाराष्ट्राची संख्या 12 करोड आहे, इंग्लंड एवढी, आणि 12 करोड लोकांचं ब्राह्मणीकरण करणं सोपं नाही. पण 12 करोड लोक ज्यांना आपलं प्रेरणास्थान मानतात, प्रेरणास्त्रोत मानतात, स्फूर्तीस्थान मानतात, आराध्य दैवत मानतात, त्या एकट्याचं ब्राह्मणीकरण केलं की बाकी त्याचं करणं सोपं जातं. अगदी तीच पद्धत विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतही वापरले. कारण बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सर्वांचं ब्राह्मणीकरण करत बसलं तर ते अवघड काम आहे. एकट्या बाबासाहेब आंबेडकरांचं जर ब्राह्मणीकरण केलं तर बाबासाहेब आंबेडकराला मानणाऱ्या सर्वांचं ब्राह्मणीकरण आपोआप होतं. आणि म्हणून काँग्रेस आणि भाजपच्या अर्थात RSSच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरती बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जयंती वर्ष धूमधडाक्यात चालू आहे. त्यांचं जे मुखपत्र आहे पांचजन्य त्यामधून ही छापून येत आहे. आणि जे बाबासाहेबांच्या जीवनात घडलं नाही ते सांगितलं जात आहे. म्हणून जी खरी गोष्ट आहे, खरा इतिहास आहे, जसा घडला तसा इतिहास आहे, तो लोकांपर्यंत आला पाहिजे. मित्रहो, परिवर्तन व्हायचं असेल तर त्याला एकच गोष्ट पाहिजे, त्या एका गोष्टीचं नाव आहे प्रबोधन. प्रबोधनाशिवाय परिवर्तन संभव नाही. अवघा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांना प्रबोधनकार म्हणतात. त्यांचं नाव प्रबोधनकार नाही, केशव सीताराम ठाकरे, परंतु त्यांना प्रबोधनकार म्हणतात. प्रबोधनाची व्याख्या आहे समाजाचं हित, समाजाचं कल्याण, समाजाचा फायदा ज्यात दडलेला आहे तो निर्भयपणे लोकांना सांगितला पाहिजे, कुणाचीही आणि कशाचीही पर्वा न करता, तर ते प्रबोधन होऊ शकते. आणि म्हणून प्रबोधनाला विकल्प नाही मित्र, अल्टरनेटिव्ह नाही. ते प्रतिप्रबोधन करतात, आम्ही प्रबोधन करतो. प्रबोधन बंद झालं बाबासाहेब आंबेडकरांनंतर म्हणून घोटाळा झालाय. म्हणून हे नव्यानं पुन्हा प्रबोधन 78च्या नंतर हे प्रबोधन सुरू झाले, त्याचा हा परिणाम दिसू लागला. महापुरुषाच्या माध्यमातून ब्राह्मणीकरण केल्यानं पूर्ण समाजाचं ब्राह्मणीकरण करणं सोपं जातं, म्हणून त्यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. म्हणून आम्हीही ठरवलं की ते जर महापुरुषाचं ब्राह्मणीकरण करत असतील तर आम्ही डिब्राह्मनायझेशन, अब्राह्मणीकरण केलं पाहिजे. हा अब्राह्मणीकरणाचा मुद्दा आहे. हा केवळ विषयावर चर्चा करण्याचाही मुद्दा नाही. म्हणून राष्ट्रीय स्तरावर आम्ही निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये 1 फेब्रुवारी ते 15 एप्रिल पर्यंत आम्ही देशभरामध्ये 1000 कार्यक्रम या प्रबोधनाचे या विषयावर घेणार आहोत. पहिला मुख्य विषय आहे आणि दुसरे जे 2 विषय आहेत ते त्या एरियामध्ये जे मुख्य विषय आहेत, ज्या लोकांच्या समस्या आहेत त्यावर चर्चा करीत आहोत. या 1000 कार्यक्रमामध्ये बामसेप आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब हे देशभरात 100 कार्यक्रम घेणार आहेत जे राज्यस्तरीय असतील.
त्यानंतर जे सेकंड लाईन लिडरशिप करणारे कार्यकर्ते आहेत, दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते आहेत, असे 25 कार्यकर्ते आहेत देशभरात. ते 300 कार्यक्रम घेणार आहेत आणि त्या 300 कार्यक्रमातला एक कार्यक्रम तुमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाड्याला होत आहे. मी 10 मार्चला बिहारमध्ये नवादाला होतो, 11 मार्चला बिहारमध्ये लखीसरायला होतो, 12 मार्चला बिहारमध्ये मुंगेरला होतो, 13 मार्चला जम्मूला होतो. त्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर 21 मार्चला वाशिमला होतो, 22 मार्चला यवतमाळला आर्णी या ठिकाणी होतो, 23 मार्चला पुन्हा यवतमाळ, 24 मार्चला काल अकोला, 25 मार्चला परतवाडा अमरावती, उद्या 26 मार्चला वर्ध्याला, 27 मार्चला भंडाऱ्याला, 28 मार्चला चंद्रपूरला. असे 150 कार्यकर्ते रात्रंदिवसा समाजामध्ये फिरतात. इथून गेल्यानंतर पुन्हा 2 एप्रिलला जम्मूला आहे, 5 एप्रिलला रायबरेलीला आहे, 6 एप्रिलला अमेठीला आहे, 7 एप्रिलला लखनौला आहे, 8 एप्रिलला बाराबंकीला आहे आणि तिथून परत आल्यानंतर 10 एप्रिलला बुलढाण्याला आहे, 11 एप्रिलला करमाळ्याला आहे, 14 एप्रिलला जैसलमेर राजस्थानला आहे आणि तिथून 17 एप्रिलला शेवटच्या कार्यक्रमासाठी लखनौला जाणार आहे. हे मी तुम्हाला कागदावर जे प्लॅनिंग लिहिलंय ते सांगितलं. मित्र हो, जीवनामध्ये जे लोक प्लॅनिंग करतात आणि प्लॅनिंगची इमानदारीनं आणि पूर्ण निष्ठेनं आणि ऊर्जेनं अंमलबजावणी करतात ते जीवनात सफल होण्याची शक्यता असते, गॅरंटी नाही. इथं पण गॅरंटी नाही, शक्यता. आमचं कसं झालंय, नो प्लॅनिंग, नो प्रिपरेशन, डायरेक्ट ऍक्शन, सत्यानाश. आम्ही नेहमी परिणामावर चर्चा करतो, कारणावर करत नाही. आमच्या महापुरुषांनी कारणावर चर्चा केली, परिणाम नष्ट झाले. आम्ही परिणामावर चर्चा करतो, कारण जाग्यावर. हे कागदावरचं प्लॅनिंग आहे आणि केवळ असं हवेच नाही, हे तुमच्या समोर आहे. यानंतर आम्ही 100 कार्यकर्ते राज्यस्तरावर कार्यक्रम घेणारे निवडलेत. त्यांचे 600 कार्यक्रम आहेत. 600, 300, 900 आणि मेश्राम साहेबांचे 100, 1000 कार्यक्रम आम्ही 15 एप्रिल पर्यंत घेणार. आणि ही जी 125वी जयंती आहे, हिचा समारोपीय कार्यक्रम, कन्क्लुजन प्रोग्राम हा लखनौला होईल, उत्तर प्रदेशची राजधानी. आणि या लखनौच्या कार्यक्रमात देशभरातून कमीत कमी 6 लाख लोक येतील, अशासाठी ही तयारी चालू आहे. 6000 जातीतले 6 लाख गावातले. आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर संपूर्ण देशभरामध्ये कार्यक्रम चालू आहेत. भारतातल्या 36 पैकी 31 राज्यात चालू आहेत. 676 जिल्ह्यापैकी 553 जिल्ह्यात चालू आहे. 5564 तालुक्यापैकी 4000 तालुक्यात चालू आहे. 6,08,687 गावापैकी 740 गावापैकी 2 लाख गावात चालू आहे. जोपर्यंत प्रबोधन होणार नाही, जागरण होणार नाही, शत्रू मित्राची ओळख होणार नाही, कितीही आम्ही लढाईची भाषा करू तरी लढू शकणार नाही. लढण्यापूर्वी हरू. बाबासाहेबांनी सांगितलं की आमच्या देशाचे, खास करून बहुजन समाजाचे 2 शत्रू आहेत आणि त्यात पहिला 1 नंबरचा शत्रू ब्राह्मणशाही, 2 नंबरचा भांडवलशाही. भांडवलशाही अगोदर नाही, नंतर आहे. म्हणून त्या लखनौला जो कार्यक्रम आम्ही राष्ट्रीय स्तरावरचा घेणार आहोत, तो यशस्वी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील आणि परतवाडा तालुक्यातल्या लोकांनीही सहकुटुंब सहपरिवार यावं, म्हणून तुम्हाला निमंत्रण आणि आमंत्रण देण्यासाठी मी इथं आलो आहे. आणि हा निमंत्रण आणि आमंत्रणाचा कार्यक्रम आहे, आपण सर्वांनी यावं. मित्र, हे जे विषय ठेवले तिथं मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो. विषय आहे, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं अपुरं राहिलेलं कार्य पूर्ण करा, त्यासाठी प्राणाची बाजी लावा. डॉक्टर आंबेडकर.
दुसरा विषय आहे रयतेच्या राज्यातील शेतकऱ्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांची ध्येय धोरणं व वर्तमान शेतकऱ्यांच्या बाबतीत शासक जातीची ध्येय आणि धोरणं, अंतर, फरक, तुलना. आणि तिसरा विषय आहे मूळ निवासी महापुरुषांचे राष्ट्रव्यापी, देशव्यापी, भारतव्यापी स्वाभिमान आणि स्वावलंबी आंदोलन पुनरुज्जीवित केल्याशिवाय आमच्या समस्येचं समाधान संभव नाही. त्यातला जो पहिला विषय आहे की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं अपुरं राहिलेलं कार्य पूर्ण करा आणि त्यासाठी प्राणाची बाजी लावा. प्राणाची बाजी लावा याचा अर्थ मरा, मेला तरी चालेल. डॉक्टर आंबेडकर. बऱ्याच वेळा आपण आपल्या सोयीने घेतो. हे भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी 17 ऑगस्ट 1952 मुंबई या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत बोलताना केले. हे भाषण 18व्या खंडात छापले. भाग 3 खंड 18 17 ऑगस्ट 1952 एवढं सांगायचं कारण काय? कारण असं सांगितलं आमची शिकलेले लोक प्रश्न विचारतात कुठल्या पुस्तकात आहे. कारण आमच्या शिकलेल्या लोकांची एक धारणा आहे, फार महान धारणा आहे, पुस्तकात असलं तर खरं, नाहीतर नाही खरं. मी एकाला विचारलं जास्त शिकलेल्याला, बुद्ध कुठल्या पुस्तकातले बोलत होते? काही रेफरन्स बुक्स वापरले? नाही म्हणले. मग त्यांचं कसं करा? आमची धारणा बनवली व्यवस्थेनं. लिहिलेलं असेल तर खरं, टीव्हीला असेल तर खरं, पेपरात आलं तर खरं, आकाशवाणीला सांगितलं तर खरं, नाहीतर नाही खरं. म्हणून हे तारीखवार सांगावं लागतं. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर आपले धार्मिक गुरु बुद्धाला मानत होते. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. आणि जाता जाता तुमच्या माहितीसाठी सांगतो, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध महार नव्हते, हरिजन नव्हते, दलित नव्हते, अस्पृश्य नव्हते, अछूत नव्हते, एससी नव्हते, मराठा कुणबी होते. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले दुसरे गुरु मानलं आध्यात्मिक गुरु राष्ट्रसंत कबीर. आणि बाबासाहेबांनी आपले तिसरे गुरु मानले सामाजिक गुरु राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. बाबासाहेबांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण होतं MA, PhD, DSc, बाराटला LLD, डिलीट. डिग्री सांगतानाही दम लागतो. कुणाला गुरु मानलं? कुठल्याच विद्यापीठाची डिग्री प्राप्त न केलेल्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाला. कुणाला गुरु मानलं? कधीच शाळेत न गेलेल्या राष्ट्रसंत कबीराला. कुणाला गुरु मानलं? फक्त इयत्ता 7वी शिकलेल्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना. आणि वैशिष्ट्य या तिघाचंही तोंड बाबासाहेबांनी पाहिलं नव्हतं, ओळख नव्हती, जाणं येणं नव्हतं. खरं तर बाबासाहेबांनी गुरु मानायला पाहिजे होतं प्रोफेसर सेलिंगमन आणि मॅक्स मुलर. ज्यांनी बाबासाहेबाला शिकवलं त्यांना नाही गुरु मानलं, ज्यांनी शिकवलं त्यांना नाही गुरु मानलं. याला म्हणतात सोशल ऑनेस्टी. आणि सोशल ऑनेस्टी तेव्हाच निर्माण होते जेव्हा सोशल एज्युकेशन असतं. सोशल एज्युकेशन असेल तर सोशल ऑनेस्टी, आणि सोशल ऑनेस्टी असेल तर सोशल मुवमेंट चालते. आज आमची सोशल मुवमेंट यशस्वी का होत नाही? अकॅडमिक एज्युकेशन, अकॅडमिक ऑनेस्टी, अकॅडमिक मुवमेंट. आमच्या मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात म्हण आहे, रुपया मायना सावकाश का व्हायना. सरकारी काम झालंय. म्हणून हे चळवळ वेगळं आहे, हे आंदोलन वेगळं आहे, भारत मुक्ती मोर्चा वेगळा आहे. याची तुलना नाही होऊ शकत. हे वेगळं काम आहे मित्र. तर बाबासाहेब आंबेडकरांनी या तिघाला गुरु मानलं, परंतु या तिघांचा जय जयकार केल्याचा कुठंच उल्लेख नाही. असेल तर तुम्हीही दाखवा. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा कधी जय जयकार केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रसंत कबीराचा कधी जय जयकार केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा कधी जय जयकार केला नाही. पण त्यांचं अपुरं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी जीवनभर संघर्ष केला, प्राणाची बाजी लावली, नव्हे त्यातच त्यांचा अंत झाला. आम्ही फक्त जय जयकार करू.
जय जयकारानं महापुरुषाचा जय होतो, आंदोलनाची हार होते. जय होतो महापुरुषाचा, हार होते आंदोलनाची. बाबासाहेब कधी विभूती पूजाही करत नव्हते, कधीही विभूती पूजा केली नाही. आणि आज आम्ही बाबासाहेबाला मानणारी माणसं, छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारी माणसं, राष्ट्रसंत गाडगे बाबांना मानणारी माणसं, ज्योतिराव फुलेंना मानणारी माणसं, त्यांच्या फोटोला टिळा लावतो. अगदी काच नसली तर आज घुसून. त्यांनी कधी टिळा लावला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी टिळा लावला नाही त्यांच्या जिवंतपणी. आम्ही आता फोटोला लावतो, हे ब्राह्मणीकरण आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांची एक समस्या आहे. काय समस्या आहे माहिती का? आम्ही त्यांच्या पुढे हात जोडून उभा राहिल्यावर ते फोटोतून बाहेर येऊन लाच घालू शकत नाही, ती समस्या आहे. घालायला पाहिजे. आम्हाला एक वाईट खूण आहे भारत मुक्ती मोर्चाच्या लोकांना. कोणती? खरं बोलायची. काय खरं? विलाज नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी विभूती पूजा केली नाही, कधी जय जयकार केला नाही. पण ज्यांना ते आपले आदरस्थानी गुरुस्थानी मानत होते त्यांचं अपुरं राहिलेलं कार्य केलं. 40 वर्ष केलं. 1916 ते 56. विभूती पूजे संदर्भात एक गोष्ट, एक घटना तुम्हाला सांगतो. नानकचंद रत्तूच्या पुस्तकात ही घटना आलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात विश्वासू सेवक, विश्वासू सहाय्यक नानकचंद रत्तू होते पंजाबचे. बाबासाहेब आंबेडकर धर्म परिवर्तनाची तयारी कशी चालली हे पाहण्यासाठी नागपूरला गेले. ज्या 14 एकर जमिनीमध्ये दीक्षाभूमी दिमाखात उभी आहे, तिथं ते दीक्षाभूमीचं काम, धर्म परिवर्तनाचं काम चालू होतं. धर्म परिवर्तन सोहळ्याचं काम चालू होतं. आणि त्या हिरवळीवर आलिशान मैदानावर बाबासाहेब आराम खुर्ची टाकून बसले होते, पाय पसरून. कारण शेवटच्या काळामध्ये त्यांना खूप आजार होते. आणि तरुण भारत पेपर वाचत होते. त्या तरुण भारतचा संपादक गजानन त्र्यंबक माडगोलकर, माडगोलकर बाबासाहेबांच्या शेजारी उभा होता. आरएसएसचा कार्यकर्ता, आरएसएसचा कार्यकर्ता संपादक उभा आणि बाबासाहेब बसले होते. त्यावेळेची स्थिती. आज थोडं उलट झालं. आम्ही उभे, ते बसले. आणि मग भक्तांनी पाहिलं, समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, एक भक्त आणि एक अनुयायी. भक्त भक्ती करतात आणि मुक्तीचा मार्ग शोधतात. त्यांना वाटतं पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि पुण्य प्राप्त झाल्यानं डायरेक्ट स्वर्गात जात आहेत. जे अनुयायी असतात ते महापुरुषाचं काम त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून करतात आणि जीवाचं नाव शिवाजी महाराज ठेवूनही करतात. त्याला अनुयायी म्हणतात. भक्तांनी पाहिलं की बाबासाहेब पेपर वाचल्यात तल्लीन झाले आहेत आणि ही नावी संधी आहे बाबासाहेबांचं दर्शन घ्यायचं. आमच्या लोकांना दर्शन घेतलं की कृत्य वाटतं. आणि मग त्यांनी ठरवलं बाबासाहेबांचं दर्शन घ्यायचं. पण काळजी घेतली, बाबासाहेबांच्या पायाला हात लागता कामा नये. आणि जर हात लागला तर त्यांना माहित होतं पाया पडल्यावर मारणारे भारतात 2च बाबा, एक गाडगे बाबा, एक आंबेडकर बाबा. बाकी बाबा धोतर पॅन्टीवर दरडच बसते. जगामध्ये पाया पडण्याची भारत सोडून कुठंच पद्धत नाही, जी अत्यंत हीन आहे. मग एक जाऊन दर्शन घेऊ लागला. एक गेला, दुसरा गेला, भली मोठी रांग लागली. आपल्या देशात रांगा लागायला वेळ लागत नाही. रॉकेलची रांग, पाण्याची रांग, मताची रांग, दर्शनाची रांग, रांगेतच आहोत आपण. आणि मग त्या धक्काधक्कीमध्ये एका भक्ताचा हात बाबासाहेबांच्या पायाला लागला. गार काहीतरी लागलं म्हणून बाबासाहेबांना समोरचा पेपर असा केला, बघतो तो गर्दी, राम केला, घेतली काठी आणि बडवायला सुरुवात केली. गजानन त्र्यंबक माडगोलकराला आश्चर्य वाटलं. अरे लोक बाबासाहेबांच्या पाया पडतात, दर्शन घेतात, महापुरुष मानतात, मशिहा मानतात, उद्धारकर्ता मानतात, आणि बाबासाहेब त्यांना मारतात. पुन्हा माडगोलकराच्या लक्षात आलं, बाबासाहेब आंबेडकर साधारण आदमी नाही, महापुरुष आहे.
और महापुरुष कोई भी काम बगैर सोचे समझे नहीं करते। अगर बाबा साहब मान रहे हैं अपने भक्तों को तो जरूर कोई राज होगा। म्हणून गजानन त्र्यंबक माडगुळकरांनी बाबासाहेबाला विचारलं, डॉक्टर आंबेडकर, ये लोग आपकी पूजा करते हैं, आपको भगवान मानते हैं, आपका दर्शन लेते हैं, आपको मसीहा मानते हैं, आपको ईश्वर मानते हैं, और आप उनको मार रहे हो। बाबासाहेब आंबेडकर चिडून गजानन त्र्यंबक माडगुळकराला म्हणले, माडगुळकर, यही तो मैं नहीं चाहता कि ये लोग मेरी पूजा करे, मुझे भगवान माने, मुझे देव माने, मुझे ईश्वर माने, ये तो मैं नहीं चाहता। ऐसा ही करेंगे तो इनका सत्यानाश अटल है। आज तो झाला, पाया पडून सत्यानाश झाला। माडगुळकराला समजावून सांगताना बाबासाहेब काय म्हणाले ऐका त्यांच्या भाषेत, माडगुळकर, माझे लोक असे मानतात की मी भगवान आहे, ईश्वर आहे, देव आहे, आणि केवळ मीच त्यांचा उद्धार करू शकतो, कल्याण करू शकतो, हा त्यांचा विचार, ही त्यांची धारणाच त्यांच्या सत्यानाशाचे कारण होईल। मी दीर्घोद्योगानं महान झालोय, जगात कुणीही दीर्घ उद्योगानं महान होऊ शकतो, या लोकांनी दीर्घ उद्योग केला तर हे देखील महान होऊ शकतात। हे तोंडानं सांगून ऐकत नाहीत म्हणून काठीनं मारतोय माडगुळकर। हे माझे लोक तोंडानं सांगून ऐकत नाहीत म्हणून काठीनं मारतोय। हम बाबा को मानते हैं, बाबा की नहीं मानते। क्यों नहीं मानते? जानते ही नहीं। क्यों नहीं जानते? पढ़ते ही नहीं। क्यों नहीं पढ़ते? पढ़ने की क्या जरूरत है, बाबा साहब ने पढ़ा है। बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या गुरुचा जय जयकार करत नाहीत, विभूती पूजा करत नाहीत, आणि सांगतात माझा जय जयकार करू नका। जगात कुणी महापुरुष नाही, करू नका म्हणले, आणि जर ऐकलं नाही तर काठीनं मारलं। पण बाबासाहेब आंबेडकर सुद्धा काही लोकांचा जय जयकार करतात। ते कोण लोक आहेत ज्यांचा बाबासाहेब जय जयकार करतात? ते हे लोक आहेत जे गुलामगिरीत जखडलेल्यांना स्वतंत्र करण्यासाठी महान संकटे, वादळे आणि धोक्याची पर्वा न करता जोपर्यंत दुःखी पीडित जनतेला आपले मानवी अधिकार प्राप्त होत नाहीत तोपर्यंत संघर्ष करीत राहतात। त्यांचा विजय असो। बाबासाहेब आंबेडकर ते सुद्धा विजय करतात, पण या लोकांचा विजय करतात धोक्याची, वादळाची पर्वा न करता आपल्या गुलाम लोकांना स्वतंत्र करण्यासाठी जे अहोरात्र संघर्ष करतात त्या लोकांचा बाबासाहेब आंबेडकर देखील जय जयकार करतात। आम्ही काय केलंय? सोपं काम निवडलंय, हार घातला, दर्शन घेतलं, बस झालं, ठीक आहे, खूप झालं ना, बस ओके, सोपं काम निवडलंय। मित्र, बाबासाहेब म्हणतात माझ्या नावाचा जय जयकार करू नका, एक वाक्य। मग काय करा? माझं अपुरं राहिलेलं कार्य पूर्ण करा। आता प्रश्न आहे, अपुरं राहिलेलं कार्य कोणतं आहे? आम्ही पूर्ण केव्हा करू? अपुरं माहित असेल तर पूर्ण करू ना। बरं, असं आहे का आमच्या महापुरुषाचं अपुरं कार्य? आमच्या काळात डीजे नव्हता, आता डीजे आला पाहिजे। आमच्या काळात डॉल्बी नव्हतं, आता डॉल्बी आली पाहिजे। आमच्या काळात बँड नव्हता, आता बँड आलं पाहिजे। आमच्या काळात ढोल ताशा नव्हता, आता ढोल ताशा आला पाहिजे। आमच्या काळात कव्वाल्या नव्हत्या, आता कव्वाल्या म्हटलं पाहिजे। आमच्या काळात डान्स स्पर्धा नव्हत्या, आता डान्स स्पर्धा झाल्या। आपल्याच पुरी आपणच नाचवायच्या। आणि जयंती महापुरुषांची काही सांगायसारखं नाही म्हणून हे उद्योग करावे लागतात। आणि ह्यांनी सांगितलं तर ऐकायला कोणी नाही, कारण उक्ती आणि कृती एक नाही। जसं आता पवार साहेब म्हणजे उक्ती आणि कृती एक नाही ना, बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पाऊले म्हणतात तुकाराम महाराज। दुसऱ्याची नाही, जो बोलतो तसा चालतो त्याचीच, दुसऱ्याची नाही, तुकाराम महाराज। मग बाबासाहेब आंबेडकरांनी कोणतं कार्य पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावली, पण ते कार्य पूर्ण झालं नाही आणि ते अपूर्ण आहे ते आम्हाला करायचं, त्यासाठी प्राणाची बाजी लावायची।
त्यातलं पहिलं काम मित्र हो जे बाबासाहेब आंबेडकरांनी हातात घेतलं, पूर्ण करण्याचा कसोशीनं प्रयत्न केला, पण ते अपूर्ण राहिलं. आणि ते काम आहे तुम्हाला स्वतंत्र प्रतिनिधित्व देणं, रियल रिप्रेझेंटेशन देणं. प्रतिनिधित्व हा लोकशाहीचा आत्मा आहे. लोकशाहीतून प्रतिनिधित्व वजा करा, लोकशाही शून्य. रियल रिप्रेझेंटेशन इज द सोल ऑफ द डेमोक्रेसी. आमच्यात लोकशाही आहे, प्रतिनिधित्व कुठे आहे? आणि म्हणून रियल रिप्रेझेंटेशन पाहिजे, खरं प्रतिनिधित्व पाहिजे, लढणारं झगडणारं प्रतिनिधित्व पाहिजे, लोकांच्या वतीनं तक्रार करणारं, गारानं मांडणारं, लोकांच्या दुःख दर्द भावना त्याचं तिथं त्या मांडणारं तिथं रियल रिप्रेझेंटेशन दे. 1916 बाबासाहेब आंबेडकर राजकारणात आले आणि 32ला म्हणजे 16 वर्षात अस्पृश्याला स्वतंत्र केलं, फक्त 16. 1885ला काँग्रेसची स्थापना झाली आणि 1947ला स्वातंत्र्य मिळालं. गांधीला 62 वर्ष लागली स्वतंत्र व्हायला, बाबासाहेब आंबेडकराला आपल्या लोकांना स्वतंत्र करायला 16 वर्ष लागली. ही योग्यता आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 अधिकार मागितले. हे बी एक लक्षात ठेवा जाता जाता. आमचे जेवढे म्हणून निवासी महापुरुष आहेत, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, आधुनिक भारतात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ई.व्ही. पेऱ्या रामस्वामी आणि विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर हे ब्राह्मणाला कधीच काय मागत नव्हते. काळजीपूर्वक लक्षात घ्या. हे इंग्रजाला मागायचे आणि इंग्रज द्यायला तयार नसले तर ते कन्व्हिन्स करायचे आणि कन्व्हिन्स केल्यावर इंग्रज तयार व्हायचे आणि इंग्रज तयार झाल्यावर बामण विरोध करायचे. हा इतिहास आहे आणि नीट पाहायला पाहिजे. कुठलीही गोष्ट तपासून पहा. बाबासाहेब आंबेडकरांनी लढून झगडून संघर्ष करून 4 अधिकार मिळवले. एक अधिकार स्वतंत्र मतदारसंघ, सेपरेट इलेक्टोरेट. दुसरा अधिकार दुबार मतदान पद्धती, 2 वेळा मत देण्याचा अधिकार. तिसरा अधिकार ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व. आणि चौथा अधिकार अडल्ट फ्रँचाईज, प्रौढ मताधिकार. हे 4 अधिकार इंग्रजाला भांडून लढून झगडून संघर्ष करून मिळवले आणि इंग्रजांनी हे अधिकार 17 ऑगस्ट 1932ला मान्य केले. आणि त्या मान्य करणाऱ्या अधिकारालाच कम्युनल अवॉर्ड असं म्हणतात, जातीय निवाडा असं म्हणतात. 17 ऑगस्ट 1932ला एसटी अर्थात अस्पृश्य अर्थात अछूत लोक स्वतंत्र झाले. म्हणून त्यांचा खरा स्वातंत्र्य दिन हा 17 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट नाही. आणि या 4 अधिकाराला विरोध करण्याचं काम मोहनदास करमचंद गांधीने केलं. प्राणपणाने केलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं, प्राणाची बाजी लावून केलं. काय आहे सेपरेट इलेक्टोरेट, स्वतंत्र मतदार? सेपरेट म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांना ब्राह्मणापासून सेपरेट करू इच्छित होते. बाबासाहेबांची भूमिका म्हणजे ब्राह्मणांना अस्पृश्याला मत द्यायचा अधिकार नाही, डॉक्टर आंबेडकर. पण गांधीनं प्राणपणाला लावलं आणि घोटाळा केला आणि पुन्हा आम्हाला अस्पृश्याला गांधीनं ब्राह्मणाबरोबर जॉईंट केला आणि आम्हाला मत देण्याचा अधिकार त्याला दिला. बाबासाहेब आंबेडकर सवर्ण लोकाला अस्पृश्याच्या मतावर अवलंब ठेवू इच्छित होते. हे गांधीला समजलं म्हणून गांधीनं अस्पृश्यांना सवर्णाच्या मतावर अवलंबून ठेवलं. आज आमच्या जेवढ्या म्हणून समस्या आहेत, एसटीच्या, ओबीसीच्या, एनटीच्या, डीएनटीच्या, व्हीजेएनटीच्या, धर्म परिवर्तन केलेल्या लोकांच्या आणि आमच्या महिलांच्या, त्या समस्येचं जर मला कोणी एक कारण विचारलं, मूळ कारण विचारलं, रूट कॉज विचारलं, तर त्या रूट कॉजचं नाव आहे पुणे पॅक्ट. पुणे करार त्या रूट कॉजचं नाव आहे. आणि त्यामुळे ह्या आमच्या सर्व समस्या आहेत.
मी एका खासदाराला भेटलो 2011ला. आम्ही ओबीसीची जातीगत गिनती व्हावी म्हणून भारत मुक्ती मोर्चाने एक अभियान चालवलं होतं. त्या अभियानाचं नाव होतं ओबीसी की जातीगत गिनती नहीं तो हमारे घर में जानकारी नहीं. आणि त्याचं स्टिकर मी माझ्या घरावर, असं सगळ्या कार्यकर्त्याच्या घरावर होतं. मी माझ्या गावात 57 लोकांनी त्यावेळी जनगणना केली नाही, करणाऱ्याला सहकार्य केलं नाही म्हणून आमच्या 57 लोकांवर केसेस झाले. ज्यावेळी हे अभियान आम्ही चालवलं, मला एक खासदार भेटले आणि मी त्यांना विचारलं, ते ओबीसी होते, की आम्ही ओबीसीच्या जातवार गणनेचा विचार, जातवार जनगणनेचं आंदोलन चालवतोय, तुम्ही संसदेत आहात तिथं बोला. नाही बोलणार म्हणलं. अहो म्हणलं तुम्ही ओबीसी आहात. म्हणले हो. ओबीसी साठी बोला. नाही बोलला. अरे म्हणलं ओबीसीने मतं दिल्यात. म्हणले हो. अरे मग ओबीसी साठी बोला. म्हणले नाही बोलला. मला ते समजून सांगायला म्हणले हो सर, माझ्या ओबीसी बांधवांनी मला केव्हा मतं दिली? तेव्हा म्हणजे म्हणलं उभा राहिलो. हा बरोबर, मी उभा केव्हा राहिलो? माझ्या लक्षातच आलं. तुमच्या नाही लक्षात यायचं मला. म्हणजे तुम्ही सांगा. मला तिकीट मिळालं. हा, तिकीट कोणी दिलं? ओबीसीने दिलं का? नाही. मग तिकीट कोणी दिलं? काँग्रेसने. तिकीट कोणी दिलं? भाजपने. आणि मग ओबीसीने मतं दिली. तिकीट अगोदर का मत अगोदर? हा म्हणलं तिकीट अगोदर. मग कसा बोलू म्हणलं? नाही बोलला. कळतंय काय? हे आहे पुणेकर. उगीच प्राणपणाला लावले नाहीत गांधीजीने. गांधीजीने यासाठी प्राणपणाला लावले कारण 1907ला लखनौ करार झाला होता मुसलमान आणि बाळ गंगाधर टिळकामध्ये. आणि बाळ गंगाधर टिळकांनी मुसलमानाला स्वतंत्र मतदारसंघ दिले होते म्हणून मुसलमानामध्ये स्वतंत्र नेतृत्व निर्माण झालं. गांधीने विचार केला. कारण टिळक गेलते 1920ला, असं गांधी आलते. मग गांधीने विचार केला अगोदरच मुसलमानाला स्वतंत्र मतदारसंघ आहेत, ते स्वतंत्र लिडरशिप आहे. जर एसटीला दिलं तर अस्पृश्य स्वतंत्र होतील आणि मुसलमान आणि अस्पृश्य एकत्र आले तर त्यांची संख्या वाढते. पुन्हा एसटीही मागतील, ओबीसीही मागतील, असं होता कामा नये म्हणून त्यांनी प्राण धोक्यात घातले, जीव धोक्यात घातला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला. आणि म्हणून संयुक्त मतदारसंघ आले. आज आमचे 131 खासदार आहेत संसदेत, एससी आणि एसटीचे. 1250 आमदार आहेत भारतात एससी आणि एसटीचे. तरीही आमच्या समस्या सुटत नाही. 1,06,000 संघटना आहेत देशात, त्यातल्या 32,000 बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आहेत. एक ही संघटना त्यांचं काम करत नाही. भारत मुक्ती मोर्चा बाबासाहेबाच्या नावे नाही, काम बाबासाहेबाचं, काम शिवाजी महाराजांचं, काम ज्योतिराव फुलेचं, काम गाडगे बाबाचं, काम EV पेऱ्या रामास्वामीचं, काम पंजाबराव देशमुखाचं. 1,06,000 संघटना, 131 खासदार, शिवाय ओबीसीचे 200, असे 331 खासदार आणि 1250 आमदार. एवढी मोठी प्रतिनिधी संख्या असूनही आमच्या समस्या मिटत नाहीत. कारण पुणे करार. बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी पुणे करार झाला 24 सप्टेंबर 1932ला, त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला सभा घेऊन म्हणले, पुन्हा पॅक्ट डिस्फ्रॅन्चाइज अवर पीपल. पुणे करारानं आमच्या लोकाला प्रौढ मताधिकाराच्या अधिकारापासून वंचित केलं. कसं? हम जिसको वोट देना चाहते हैं वो चुनकर नहीं आता और जिसको वोट देते हैं वोट नहीं देना चाहते वो चुनकर आता है. हम जिसको चुनना चाहते हैं वो चुनकर नहीं आता, जिसको चुनना नहीं चाहते वो चुनकर आता है. बाबासाहेब आंबेडकर ही जगातली प्रकांड पंडित, ही व्यक्ती पुणे करारामुळे कधीच निवडून आली नाही. म्हणजे पुणे करार किती खतरनाक असेल. बाबासाहेब निवडून आले नाहीत 52च्या निवडणुकीत, 54च्या निवडणुकीत. परंतु बिहारचे जगजीवनराम बाबू मात्र निवडून आले, काहीच योगदान नसताना. पुणे करार. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात पंडित जवाहरलाल नेहरूनं 34 माणूस उभा केला. 34 पास. नारायणराव काजरोळकर
25,000 रुपये त्यावेळी देऊन उभा केला, तो निवडून आला, पण बाबासाहेब निवडून आले नाही. त्याचा सत्कार निवडून आल्यावर त्याचा सत्कार होता. त्यावेळी त्यांनी बाबासाहेबाला म्हणाला, बाबासाहेब माझी तुमच्या विरोधात उभं राहण्याची इच्छा नव्हती, नेहरूनी 25,000 दिले म्हणून उभं राहिलो, उद्या माझा सत्कार आहे. या गेले बाबासाहेब. आणि सत्कारामध्ये नेहरूला उत्तर दिलं, काजोळकराला नाही. काजोळकर लहान होता, नेहरूला उत्तर दिलं. काय म्हणले, नारायणराव हाथी बैठ भी जाए तो गधा उसकी बराबरी नहीं कर सकता. हाथी अगर बैठ भी जाए तो गधा उसकी बराबरी नहीं कर सकता. तू गधा है, नेहरू ने तुझे गधा बनाया, मैं हाथी हूं. आज नारायणराव कुणाला माहित नाही, जगजीवनराम कुणाला माहित नाही, पण बाबासाहेब माहित आहे. हे जे रिअल रिप्रेझेंटेशन आहे ते गांधीमुळे रिअल रिप्रेझेंटेशन मिळालं नाही. जॉईंट इलेक्टोरेट आले आणि हे संयुक्त मतदारसंघातून निवडून आलेले लोक. याबद्दल बाबासाहेब आंबेडकर 29 ऑक्टोबर 1951 पंजाब पतियाळामध्ये भाषण करताना म्हणाले, निवडून आलेल्या लोकांबद्दल काय म्हणाले, दीज आर टूल्स ऑफ कास्ट हिंदूज. हे सवर्ण हिंदूचे अवजार आहेत आणि अवजार ज्याच्या हातात असतो त्याला वापरायचा अधिकार असतो. हे आमचे अवजार आहेत, त्यांच्या हातात काही नाही. पुन्हा शब्द वापरला स्टूज, STOOGES. स्टूज म्हणजे पिछलग्गू, पिठ्ठू, माग पुढे फिरणारे. आम्ही प्रतिनिधी म्हणतोय, बाबासाहेब म्हणतात माग पुढे फिरणारे, पिछलग्गू, पिठ्ठू. पुन्हा बाबासाहेबांनी शब्द वापरला एजंट. एजंटला देशी हिंदीमध्ये मध्यस्थ म्हणतात आणि शुद्ध हिंदीमध्ये मध्यस्थ म्हणतात आणि गावरान हिंदीमध्ये, देशी हिंदीमध्ये भडवा आणि दलाल म्हणतात. ज्यांना आम्ही प्रतिनिधी म्हणतो बाबासाहेब भडवे आणि दलाल म्हणतात. पुढे बाबासाहेब म्हणतात, दीज आर ड्रायव्हन कॅटल, डंप अँड ड्रायव्हन कॅटल. मुके जानवर आहे जो हाके जाते हैं. निवडून आलेल्या लोकांना पुणे करारानुसार. एवढंच नाही, पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात, ये कुत्ते है, आम्ही म्हणतो नेते है. बाबासाहेब काय म्हणतात, हे कुत्ते है, आम्ही म्हणतो नेते. आणि आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. समस्याचा सिद्धांत आहे मित्र हो, स्वतंत्र लोकांच्या समस्या नसतात, समस्या फक्त गुलामाच्या असतात. आज भारतात ब्राह्मणाची एकही समस्या नाही, समस्या आमच्या आहे. समस्येचा दुसरा सिद्धांत आहे, जे लोक समस्या निर्माण करतात ते सोडवित नसतात. चौथा सिद्धांत आहे, ज्याची समस्या आहे त्यानंच सोडवली पाहिजे. कोणी येणार नाही वरून खालून, पूर्वेकडून पश्चिमेकडून, दक्षिणेकडून उत्तरेकडून. जो समस्याएं पैदा करते हैं वो समस्याओं का समाधान नहीं किया करते. समस्या हमारी, समाधान भी हमें ढूंढना पड़ेगा. समस्या हमारी और समाधान सोनिया और अटल बिहारी. कैसे कैसे ज्याची त्यांनी सोडवली पाहिजे. लोकशाहीमध्ये समस्या सोडवण्यासाठी प्रतिनिधी आहेत, परंतु ते प्रतिनिधी पुणे करारानुसार या प्रकारचं काम करतात. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर ये अगर भोगने वाले कुत्ते होते, काटने वाले कुत्ते होते तो भी अच्छा होता, लेकिन ये भोगने वाले नहीं, काटने वाले नहीं, फिर किस प्रकार के हैं, आकाओं के सामने दुम हिलाने वाले, अपने मालिक के सामने दुम हिलाने वाले, गोंडा घोड़नारे, मालिक के तलवे चाटने वाले. मित्रों, हे अपुरं काम आहे. बाबासाहेब आंबेडकरां पहिल्यांदा एसटीला मुक्त करू इच्छित होते, अस्पृश्यांना मुक्त करू इच्छित होते. आणि जर असं झालेलं ओबीसीला पाहिलं असतं, एसटीनं पाहिलं असतं, एनटीनं पाहिलं असतं काय की पुणे स्वतंत्र मतदारसंघानुसार एसटी स्वतंत्र झाले तर एसटीला वाटलं असतं आम्ही बी होऊ शकतो, ओबीसीला वाटलं असतं आम्हीही होऊ शकतो, एनटीला वाटलं असतं आम्हीही होऊ शकतो. जर एसटीचे लोक आमदार खासदार झाले स्वतंत्र मतदारसंघातून तर एसटीला वाटलं असतं, ओबीसीला वाटलं असतं आम्हीही होऊ शकतो. जर एसटीचे लोक डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, अधिकारी झालेले असते स्वतंत्र मतदारसंघानुसार तर ओबीसी आणि एसटीलाही वाटलं असतं आम्ही होऊ शकतो. देखादेखी हो गया होता. केवळ पाहून असं झालं असतं, असं होऊ नये म्हणून गांधीजीनं आपला प्राण धोक्यात घातला, जीव धोक्यात घातला आणि आमचं जे स्वातंत्र्य होतं ते राहून गेलं.
आज हा जो पुन्हा पॅक्ट आहे, पुन्हा करार आहे, एसटीला कानूनच लागू आहे, कायदेशीर लागू आहे आणि तारीख 24 सप्टेंबर 1932. एसटीला पुणे करार लागू नव्हता तरी सुद्धा एसटीला लागू केला. एसटीनं कधीही मोर्चा काढला नाही, निवेदन केलं नाही, मेमोरंडम दिला नाही की आम्हाला पुणे करार लागू करा, परंतु एसटीलाही पुणे करार लागू केला एसटीच्या नेत्याच्या मदतीने. का केला? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना लक्षात घेतलं की गांधीमुळे माझ्या एसटीचं नुकसान झालं, एसटीचं होता कामा नये, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात 5वी आणि 6वी अनुसूची आणली. ही 5वी आणि 6वी अनुसूची काय आहे? 5वी आणि 6व्या अनुसूचीनुसार आदिवासीची जमीन बिगर आदिवासीला विकत घेता येत नाही. बिगर आदिवासी सोडा सरकारला विकत घेता येत नाही, सरकार सोडा सरकारच्या बापाला विकत घेता येत नाही. विदेशी कंपन्यांनी आदिवासी एरियाचा सर्वे केला, वरून स्कॅनिंग केलं भारताचं आणि त्यांच्या लक्षात आलं विदेशी कंपन्यांच्या सॅटेलाइटद्वारे सर्वे केल्यावर की जिथं आमचे आदिवासी बांधव राहतात त्या आदिवासी बांधवाच्या जमिनीखाली, जंगलाखाली करोडो रुपयाचे मौल्यवान धातू आहेत, लाखो रुपयाचे मौल्यवान धातू आहेत. सोन्याच्या खाणी आहेत, बॉक्साईटच्या खाणी आहेत, अब्रकाच्या खाणी आहेत, लोखंडाच्या खाणी आहेत, दगडी कोळशाच्या खाणी आहेत आणि त्या मौल्यवान धातूची किंमत आहे मित्र हो 11,000 लाख करोड. शून्य किती आहेत घरी गेल्यावर बघा. 11,000 लाख करोड अंदाजे. 35% आदिवासीला रॉयल्टी दिली, 35%, तरी भारतातला प्रत्येक आदिवासी करोडपती होऊ शकतो. विदेशी लोक आदिवासीची जमीन विकत घेऊ इच्छितात, भारत सरकार आदिवासीची जमीन विदेशीला विकत देऊ इच्छितं, पण एक अडचण आहे, एक समस्या आहे आणि त्या अडचणीचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचं संविधान. जोपर्यंत संविधान आहे आणि जोपर्यंत 5वी आणि 6वी अनुसूची आहे त्यांना ते विकता येत नाही, म्हणून त्यांनी प्लॅन बनवला आणि आदिवासीला त्या जमिनीवरून हुसकावण्याचा कार्यक्रम लावला आणि हुसकावण्यासाठी नक्षलवादी घोषित केलं. त्यांना नक्षलवादी घोषित केलं कारण बिगर आदिवासीचं त्यांना समर्थन मिळू नये. प्लॅनिंग करून चाललंय देशात. एखादं जर चांगलं कुत्र असलं प्रचार करा, 6 महिने पिसाळलं 6 महिन्यानंतर गोळी घाला, लोक म्हणतात बरं झालं, पिसाळलं होतं, चावलं असतं, 21 इंजेक्शन. नक्षल आदिवासीचा प्रचार केला, नक्षलवादी नक्षलवादी नक्षलवादी, मारलं, काहीच वाटत नाही आपल्याला. एकाही आदिवासी नेत्याला, कार्यकर्त्याला आणि बुद्धिजीवीला याची कल्पना नाही. त्यांनाही पुणे करार लागू केला, त्यामुळे पुणे करारानुसार त्यांचे जे नेते विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये निवडून जातात एक शब्द बोलायला तयार नाही. या तुमच्या अमरावतीच्या मेळघाटामध्ये सर्वात जास्त कुपोषण आदिवासींचा. 5वी अनुसूची लागू होत नाही, 6वी अनुसूची लागू होत नाही, आदिवासीचा बॅकलॉग अपुरा आहे. याच्याबद्दल एकही आदिवासी प्रतिनिधी जे निवडून जातात बाकायदा ते बिलकुल बोलत नाहीत. हाऊ कॅन वी से that they are our real representatives? कसं म्हणू शकतो आम्ही की ते आमचे खरे प्रतिनिधी आहेत? जसा हा पुन्हा पॅक्ट एसटीला लागू केला त्यांनी, ओबीसीला सुद्धा लागू आहे. कानूनच नाही पण पार्टी लेवलवर लागू आहे, पक्ष स्तरावर ओबीसीला लागू आहे. कसा? 2011ला ओबीसीचे 200 खासदार होते आणि 8.5 मुख्यमंत्री होते. 8.5 कोण? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, हे धरून 8.5. कारण अर्धे काय पूर्ण नसतात. 8.5 ओबीसी समस्याग्रस्त होता कारण ओबीसीची जनगणना कोणी करत नव्हतं. या देशात झाडाची गिनती होते, झुडपाची गिनती होते, डोंगराची होते, नद्याची होते, नालाची होते, दगडाची होते, आमच्या ओबीसी बांधवाची होत नाही. सर्वांची गिनती होते, जनावरांची गिनती होते, ओबीसीची होत नाही. गायीची, बैलाची, म्हशीची गिनती होते, घोड्याची, गाढवाची गिनती होते, आमच्या ओबीसीची होत नाही. हिजडो की होती है पिछड़ो की नजीक होती. 19 लाख हिजड्यात भारतात, गिनती झाली. त्याचे सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष तिवारी आहे, ती सुद्धा सीट रिझर्व्ह मध्ये. परवा छत्तीसगडचा महापौर हिजडा झाला, त्याचं नाव मधु महंत.
मुलाखत घेतली त्यांनी पत्रकारांनी त्यांनी सांगितलं हे क्रेडिट संविधानाला. मग त्या पत्रकारांनी त्याला विचारलं, कारण त्याने रिक्षात जाऊन शपथविधी घेतला. पत्रकारांनी विचारलं तुम्ही प्रचार कसा केला, उगीच चेंज म्हणून. त्यांनी 2 मुद्दे सांगितले. काय नाही म्हणले, असं म्हटलं काय अब तक पंजा को देखा छक्के को देख, अब तक चौका देखा पंजा देखा छक्का देखो. लोकांनी मत दिली. आता तुम्ही काहीच करत नाही. पुन्हा दुसरा प्रचार केला, अब तक नकली हिजडे देखे असली हिजडा देखो. लोकांनी मत दिली. तुम्ही काहीच करा तर काय करा. ओबीसीला लागवाय 200 खासदार ओबीसीचे, 8.5 मुख्यमंत्री. त्या 200 पैकी एकाही खासदाराने आणि एकाही मुख्यमंत्र्यांनी साधे राज्यपालाला पत्र दिलं नाही, राष्ट्रपतीला पत्र दिलं नाही, विधानसभेच्या सभापतीला पत्र नाही, लोकसभेच्या सभापतीला पत्र नाही, मुख्यमंत्र्याला नाही, प्रधानमंत्र्याला नाही. त्याला तिकडं सोडा, टीव्ही पुढे सुद्धा बयान नाही, वर्तमानपत्रात सुद्धा नाही, बिलकुल नाही. अरे ओबीसी साठी ही मंडळी बोलायला तयार नाही. ओबीसी संकटात आहे. कसं म्हणायचे आमचे प्रतिनिधी, कसं म्हणायचे आमचे प्रतिनिधी. नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास. अरे ओबीसीची गिनती नाही त्यामुळे संख्या निश्चित नाही, संख्या निश्चित नाही त्यामुळे बजेट नाही, बजेट नाही विकास नाही. कसा होईल विकास. आजच्या कालच्या बजेटमध्ये ओबीसीला 0 बजेट आहे आणि ओबीसीची संख्या 52%. हा 52% आकडा केव्हाचा, 1931चा. आज ओबीसीची संख्या 65 आहे. गिनती जर केली तर आम्ही चॅलेंज देऊन सांगतो आज 65% ओबीसी. मोजायलाच तयार नाही, गिनायलाच तयार नाही, महत्व द्यायलाच तयार नाही. आम्ही एकटं लढतो ही समस्या आहे. 52 पैकी 51% ओबीसी एकत्र आले तरी या देशाचा राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रत्येक गावचा सरपंच ओबीसी शिवाय दुसरा कोणी होऊ शकत नाही. एवढी मोठी ताकद आहे. ताकद आम्हाला माहित नाही. कस्तुरी पोटात असते हरणाच्या, त्या हरणाला कळतच नाही, वास दुसऱ्याला जातो. आमची ताकद आम्हाला कळत नाही. आणि लोकशाहीमध्ये ताकद असते. लोकशाहीत 3 शब्द महत्वपूर्ण असतात. नंबर 1 शब्द, नंबर 2 प्रतिनिधित्व, नंबर 3 संख्या. या 3 गोष्टी लोकशाहीत सगळ्यात महत्वपूर्ण असतात. आमच्या लोकांना शब्दही वापरता येत नाही. बोली गोली से बडी होनी चाहिए. लोकशाहीमध्ये चाकू सुरी तलवार चालत नाही, शब्द चालतात. त्यांनी शब्द आणले सर्वोदय, सर्वांचा उदय. ज्यांचं शोषण होतंय त्यांचा बी आणि जे शोषण करतात त्यांचा बी. कसं काय सर्वांचं. ज्यांचं शोषण होतंय त्यांचाही उदय, ज्यांचं शोषण जे शोषण करतात त्यांचाही कसं काय सर्वोदय. पुन्हा त्यांनी शब्द आणला सर्वजन. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. सर्वजन शब्द आला की समजायचा बहुजनाचा सत्यानाश झाला. बहुजन हिताय बहुजन सुखाय शब्द बुद्धाचा. कारण त्यावेळीची व्यवस्था अल्पजन हिताय अल्पजन सुखाय होती. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हिताय आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सुखाय अशी होती. म्हणून बुद्धाने विचार केला यांचा अगोदरच हित झालंय, यांचा अगोदरच हे सुखात आहेत, आता हे सोडून बाकीचे राहिलेल्यांचा विचार करू, म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय. आता नवीन शब्द आरएसएसने आणला समरसता. बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द समता, आरएसएसचा समरसता. समरसताला इंग्रजीमध्ये सिमिलॅरिटी म्हणतात, समतेला इंग्रजीमध्ये इक्वॅलिटी म्हणतात. फरक आहे ना. आता समरसता म्हणजे काय, तिथं सोन्यासारखं दिसतं पण सोनं नसतं. मिसळायला बघते. कशासाठी, हे अडल्ट फ्रँचाईजमुळं. कारण तुमच्याकडे तुमची सर्वात ब्राह्मणाची सर्वात मोठी कमजोरी काय आहे माहितीये. सगळ्यात पहिली कमजोरी ते विदेश आहेत आणि दुसरी कमजोरी संख्या नाही. आमच्या 2 मजबूत गोष्टी कोणत्या आहेत, आम्ही मूळ निवासी आहोत आणि सगळ्यात मोठी मजबूती संख्या. कशात जरी कमी नसलो तरी ह्याच्यात पुढे आहोत आहे, कशात कमी असलो तरी. लोकशाहीत शब्द महत्वाचे असतात मित्र. आम्ही नेहमी शब्द
वापरतो दलित. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही दलित शब्द वापरला नाही. 1000 वेळा साहित्य वाचून पहा. सर्व साहित्य इंग्रजीत लिहिलंय आणि त्या इंग्रजीतल्या साहित्याचं ब्राह्मणाने ट्रान्सलेशन केलं आणि ते आम्ही वाचलं. लेखक बाबासाहेब, अनुवादक ब्राह्मण, वाचक आम्ही दलित. बाबासाहेबांनी शब्द वापरले डाऊन ट्रॉडन, आउटकास्ट, शेड्यूल कास्ट, अनटचेबल, ऑपरेस्ड, डिप्रेस्ड, सप्रेस्ड. आणि डाऊन ट्रॉडनचा त्यांनी अनुवाद केला दलित. बाबासाहेबांनी कधी वापरलं नाही, आम्ही का वापरावा. त्यानंतर दुसरा, भारतीय संविधानात दलित शब्द नाही. एसटी आहे, एसटी आहे, ओबीसी आहे, एनटी आहे, दलित आहे नाही. मग आम्ही संविधानापेक्षा महान लोक आहोत का. नंबर 3, दलित शब्द अल्पसंख्य का बहुसंख्य. अल्पसंख्य. अल्पसंख्य शब्द घेऊन लोकशाही शासन करती जमात बनता येतं नाही, म्हणून बनलो नाही. दलितांचे सम्राट, दलितांचे नेते, दलितों की बेटी कसं व्हायचं. आम्ही घोषणा काय देतो, दलितों का नारा है डॉक्टर आंबेडकर हमारा है. मग एसटी म्हणतात घेऊन बस एकटाच. दलितों का नारा है डॉक्टर आंबेडकर हमारा है. मग ओबीसी म्हणतात घेऊन बस एकटाच. दलितों का नारा है डॉक्टर आंबेडकर हमारा है. मुसलमान म्हणतात घेऊन बस एकटाच. एकटंच राहिलं आणि एकटं राहिलं म्हणतात कुणीच मदत करत नाही. हाताने अपुरं काम काय पूर्ण करायचं ते सांगतो. अरे शब्द बोलायचे पैसा लागत नाही. मी मगापासून बोललोय, ही मंडळी पैसे लागले. बोलायचंय फक्त. ब्राह्मण हिंदू नाही तरी हिंदू म्हणतात. ब्राह्मण आर्य आहे, वैदिक आहे, ब्राह्मण आहेत, हिंदू नाही तरी ते स्वतः म्हणतात हिंदू. जसे हिंदू म्हणतात बहुसंख्य ठरतात, बहुसंख्य ठरतात, निवडून येतात, शासक बनतात. आणि शासक बनल्यावर पहिलं काम काय करतात, एसटीचा कोटा भरत नाहीत, एसटीला 5वी 6वी अनुसूची लागू करत नाहीत, ओबीसीची जनगणना करत नाहीत, एनटी डीएनटीला रेणके लागू करत नाहीत, मुस्लिमाला सच्चर समिती लागू करत नाही. अल्पसंख्य आहेत ते लोक. हिंदू म्हणून बहुसंख्य म्हणतात, कारण लोकशाहीमध्ये अल्पसंख्य लोक शासक बनूच शकत नाही. म्हणतो फक्त शब्दाची हेराफेरी आहे, कारण शब्द त्यांच्याकडे आहे. मॅडम मगाशी बोलताना मला म्हणाले, मला ते मीडियाचं पोळं काय कळत नाही. मी त्यांना सांगितलं, आम आदमी पार्टीतून बाहेर आलेले योगेंद्र यादव ओबीसी आहे. 8 वर्ष विदेशात होते सोशिओलॉजी शिकण्यासाठी, समाजशास्त्र. त्यांनी सर्वे केला भारताच्या मीडियाचा. भारताचा मीडिया 97% ब्राह्मणाच्या ताब्यात आहे. काय करणार तुम्ही. 97% आणि राहिलेली 3 बनी आहे 100 त्यांच्याकडे. मी तर असं म्हणतो, मीडिया ही एक राजकीय पार्टी झाली आता भारतात. आणि काँग्रेस आणि भाजप यांची जेवढी ताकद होईल त्याच्या दुप्पट ताकद मीडियाची आहे आज. म्हणून आमच्या समस्या सोडत नाही. इश्यूला नॉन इश्यू आणि नॉन इश्यूला इश्यू बनवतात. कधीही आमच्या मुद्द्यावरती राष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे, म्हणून आमचे प्रश्न सुटत नाही. ज्या मुद्द्याची राष्ट्रीय स्तरावर चर्चा होते तेच मुद्दे सुटतात, त्याच मुद्द्याचं समाधान होतं. आमची चर्चाच होत. ज्यावेळी आम्ही ओबीसीच्या जातगणनेचा मुद्दा आणला, त्यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सुरू केलं. भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झाली, पण ओबीसीच्या जातवर गिनतीची नाही झाली. हे मीडिया करते आणि त्यांचा पेपर आम्ही वाचतो, त्यांचा चॅनल आम्ही पाहतो, त्यांची आकाशवाणी आम्ही ऐकतो. आमच्या पैशाने चॅनल 3797 चॅनल आहे का आपलं काय. 5155 दैनिक आहे आपलं काय. टीव्हीला बातम्या असतात. हा खडा घेतल्यावर एवढी संपत्ती, तो खडा घेतल्यावर ते संपत्ती, हा खडा घेतल्यावर हे दुःख दूर होईल, तो खडा घेतल्यावर. आणि नटनट्या फक्त एक खडा राहिलाय, मुतखडा. तेवढी जाहिरात करा एकदा, तेवढाच खडा राहिला आता, मुतखडा. मीडिया भारतातला
तर हे जे रिअल रिप्रेझेंटेशन आहे ते बाबासाहेब देऊ इच्छित होते. त्याशिवाय लोकशाही प्रगल्भ होऊ शकत नाही. आज भारतात लोकशाही नाही, ब्राह्मणशाही आहे. क्लिअर शब्द वापरले पाहिजेत. आमची लोक शब्द वापरताना कंजूसी जास्त करतात. अडचणी येतील असं वाटतं. आम्हाला काहीही अडचण नाही. आता इथं स्टेजवर गोळ्या घातल्या तरी चालते. नाव शिवाजी महाराजांचं घ्यायचं, बाबासाहेबांचं घ्यायचं, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा म्हणायचं आणि नाव घ्यायचं नाही. कसं होईल? जे भितात ते जिवंतपणे मेलेले असतात. जे भीत नाहीत ते मेल्यावर जिवंत राहतात. ते मेल्यावर जिवंत आहे. नेहमी जिवंत मासा म्हणलं पाहिजे. जिवंत मासा प्रवाहाच्या विरुद्ध वाहतो, मेलेला मासा प्रवाहाच्या सोबत राहतो. आम्ही मेलेलं मासं नाही म्हणलं पाहिजे, जिवंत मासं म्हणलं. अरे भिला तरी मरणार आहात, नाही भिला तरी मरणार आहात, मग न भेता मरू ना. असं कुणी आहे का बसलेल्यापैकी हे भिल्यावर मरणच येत नाही? चिरंजीव, अमर, अमृत असं आहे. तर हे अपुरं काम आहे मित्र. दुसरं अपुरं काम बाबासाहेबांचं, त्यांनी तुम्हाला SC, ST, OBC, NT, DNT, VJNT आणि त्यातून धर्म परिवर्तन केलेले लोक आणि महिला यांना गुलामीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या श्वासापर्यंत केला मित्र. 15 ऑगस्ट 1947 ते स्वतंत्र झाले, आम्ही नाही. आम्ही 26 जानेवारी 1950 आम्हाला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न झाला. भारतात स्वातंत्र्याची 2 आंदोलनं होती. एक युरेशियन ब्राह्मणाचं स्वातंत्र्याचं आंदोलन, इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त होण्याचं. एक आपल्या मूलनिवासी महापुरुषाचं स्वातंत्र्याचं आंदोलन, ब्राह्मणाच्या गुलामीतून मुक्त होण्याचं. आणि ब्राह्मणाची गुलामी कोणती? वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, अस्पृश्यता, गैरबराबरी, भेदभाव, विषमता, महिलांची गुलामी, आदिवासींचं अलगीकरण हे आहे. काय तुमच्यापैकी परतवाड्यामध्ये कुणी सांगू शकतं की आज भारतात वर्णव्यवस्था नाही, जाती व्यवस्था नाही, अस्पृश्यता नाही, आमच्या महिला गुलाम नाहीत, आदिवासीचं अलगीकरण होत नाही, सांगू शकतात? 15 ऑगस्टला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, भौगोलिक स्वातंत्र्य मिळालं, पण मानसिक स्वातंत्र्य नाही मिळालं. कारण स्वातंत्र्याची 2 आंदोलनं भारतात होती. आणि मी केवळ बोलत नाही, स्वतः पुस्तक लिहिलंय. त्याच्या 16 भाषेत आवृत्त्या निघाल्यात. 10,000च्या वर प्रति गेले प्रत्येक आवृत्तीच्या. अजून माझ्यावर केस नाही म्हणजे खरं आहे, पुरावा. खोटा सर सोडला तर पुस्तकाचं नाव आहे आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची 2 आंदोलने, बायफर्गेशन. पंधरा ऑगस्ट 1947 स्वातंत्र्याबद्दल एकदा बाबासाहेब आंबेडकर गांधीजीला म्हणाले, मिस्टर गांधी. बाबासाहेब आंबेडकर गांधीजीला कधीही महात्मा म्हणत नव्हते, मिस्टर म्हणायचे. आता बाबासाहेबाला मानणारे लोक गांधीला महात्मा म्हणतात, कधी कधी बापू बी म्हणतात. जास्त लाडात आले म्हणाले, मिस्टर गांधी तुम्ही स्वातंत्र्याच्या फार नैतिक गप्पा मारता, आम्हाला इथं गुलाम बनवून ठेवलंय. कुणाला? शूद्राती शूद्रांना. त्यावेळीच्या भाषेत, संविधानाच्या भाषेत SC, ST, OBCला. अरे आधी आम्हाला गुलामीतून मुक्त करा, मग स्वातंत्र्याच्या नैतिक गप्पा मारा. गांधीजी बॅरिस्टर, बाबासाहेब बॅरिस्टर होते, बाबासाहेब ग्रॅज्युएट बॅरिस्टर होते, गांधीजी मॅट्रिक बॅरिस्टर होते. आता ह्यात माझा काही दोष नाही. आणि मॅट्रिकला 3 वेळा नापास होते. ज्याचं जळतं ना त्याला जास्त कळतं, काय करावं. खूप नुकसान झालं. आणि मग गांधीजी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले, डॉक्टर आंबेडकर मी इंग्रजांचा गुलाम, आधी मला गुलामीतून मुक्त होऊ द्या, मग तुम्हाला करेल. मग बाबासाहेब आंबेडकर गांधीजीला म्हणाले, गांधीजी तुम्ही इंग्रजाचे गुलाम, आम्ही तुमचे गुलाम, म्हणजे आम्ही गुलामांचे गुलाम, म्हणजे आम्ही डबल गुलाम, आम्ही दुहेरी गुलाम. अरे जरी तुम्ही इंग्रजाचे गुलाम असला तरी आमचे मालक आहात, आम्हाला मुक्त करा. पण गांधीजीने आम्हाला मुक्त केलं नाही. म्हणून या संघटनेचं नाव आहे भारत मुक्ती मोर्चा. पेपरवाले का छापत नाहीत माहिती का? असं जर छापलं तर लोक वाचतील, भारत मुक्ती मोर्चा म्हणजे भारताला मुक्त करणारा मोर्चा.
मग भारत गुलाम आहे का? लोक विचार करतील. आमच्या लोकांना ध्वनीत अर्थ कळत नाही, हे ध्वनीत अर्थ आहे. ते कागदावर लिहिलेलं जे वाचतात त्याला साक्षर म्हणतात, ह्याच्यावर जे लिहिलेलं नाही हे वाचतात त्याला बुद्धिजीवी म्हणतात. बिटवीन द लाईन अँड बिहाइंड द लाईन वाचता आलं पाहिजे. म्हणून ते नाव सुद्धा छापत नाहीत. हे आंदोलन, हे संघटन भारताला मुक्त करणारं आणि भारतातील मूळनिवासी लोकांना मुक्त करणार आहे ब्राह्मणी व्यवस्थेपासून. त्यासाठी हे काम आहे. अपुरं राहिलेलंच काम करायचं, दुसरं नाही. तिसरा मुद्दा मित्र हो, उच्च आणि व्यावसायिक शिक्षण बाबासाहेब देऊ इच्छित होते तुम्हाला. जर उच्च आणि व्यावसायिक शिक्षण असेल तर माणसामध्ये विवेक जागा होतो, त्याची सतत विवेक बुद्धी जागृत होते. त्याला न्याय काय, अन्याय काय, हित काय, अहित काय, कल्याण काय, अकल्याण कळतं. तो अजागृत लोकांना जागृत करू शकतो, असंघटितला संघटित करू शकतो, दिशाहीनला दिशा देऊ शकतो, नेतृत्वहीनला नेतृत्व देऊ शकतो. भारताचे व्हाईसराय लेंडलिक गो यांनी एकदा हिंदूला 3 लाख रुपये दिले आणि त्यांनी बनारस विश्वविद्यालय बांधलं. त्यांनी मुसलमानाला 3 लाख रुपये दिले, त्यांनी अलीगढ विश्वविद्यालय बांधलं. बाबासाहेब आंबेडकर गेले, म्हणले मी हिंदू नाही, मुसलमान नाही, मला बी 3 लाख द्या. लिंडलिक गो म्हणाले तुमचा प्रस्ताव द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्ताव दिला 52 मुलं विदेशात पाठवण्याचा. कारण बाबासाहेबांनी विचार केला, मी एकटा गेलो आणि परत आलो तर एवढ्यांचं कल्याण करू शकतो. ही 52 लोक जर माझ्या सोबत आले, खंड्याला खंडा देऊन काम केलं तर 52च काय, मी हजारो विद्यापीठ उभा करेन. प्रस्ताव दिला. लिंडलिक गोने तो प्रस्ताव अमान्य केला, म्हणजे याला पैसा नाही. मग बाबासाहेब लिंडलिक गोला म्हणाले, माय लॉर्ड मी 500 ग्रॅज्युएटच्या बरोबर आहे. ते म्हणले यस. बाबासाहेब 500 काय, हजारो ग्रॅज्युएटच्या, लाखो ग्रॅज्युएटच्या, कोट्यावधी ग्रॅज्युएटच्या बरोबर आहे. मग बाबासाहेबांनी विचारलं कशामुळं, म्हणजे आय कांट टेल, मी नाही सांगू शकत. मग बाबासाहेबांनी सांगितलं मी केवळ हायरच नाही, प्रोफेशनलच नाही, तर फॉरेन एज्युकेशन घेतलंय म्हणून. कारण फॉरेन एज्युकेशन हायर आणि प्रोफेशनल पेक्षाही भारी असतं आणि त्याच्यामुळे आमचं कल्याण झालंय त्या एज्युकेशनमुळे. आणि असं एज्युकेशनसाठी मला लोन द्या. ते 3 लाख रुपये दिले. त्या 52 पैकी 26ची निवड केली. पहिल्या 16ची तुकडी पाठवली. ज्यावेळी बाबासाहेब विदेशात जायचे, मोकळ्या बोटीतून जायचे, येताना बोट भरून पुस्तकं आणायचे. 50,000 पुस्तक आयुष्यात वाचली. 35,000चं सूक्ष्म वाचन केलं. 15,000चं ढोबळ मनाने वाचन केलं. त्यांच्या लायब्ररीत 32,000 पुस्तकं होती. पुस्तकासाठी घर बांधणारी जगातली पहिली आणि शेवटची व्यक्ती डॉक्टर आंबेडकर. आज आमच्या घरात पुस्तकाचं कपाट आहे, फक्त पाहुण्यांना दाखवायला, वाचायचं नाही. 14 एप्रिलला साफसफाई करायची, मग दिसलं पाहिजे गाढे अभ्यासक, गाढे वाचायचा कार्यक्रमच नाही. एक तर आम्ही वाचत आहे, जे वाचतात त्यांना समजत नाही, ज्यांना समजतं ते दुसऱ्याला सांगत नाही. कारण सांगितल्यावर काय करावं लागतं, लोकांना वाटतं तुम्हाला कळतं तुम्हीच करा, जबाबदारी लावतात लोक. मग ती म्हणतं सांगायला नको, सोपं काम आहे. बाबासाहेब येताना बोट भरून पुस्तकं आणायचे आणि हे ज्यावेळेस लोक गेले, बाबासाहेबाला वाटलं हे माझ्यासारखे कर्तबगार निघतील, पण त्यांनी येताना पुस्तकं नाही आणली, एक मॅडम आणली, खरंच आणली. आणि मग बाबासाहेब वैतागले, चिडले, रागावले आणि 18 मार्च 1956ला आग्र्याला रामलीला मैदानावर म्हणाले, इन पडे निगे लोगों ने मुझे धोखा दे दिया है. टाळ्या वाजवण्याचा मुद्दा नाही, धोका देण्याचा मुद्दा आहे. आमच्या लोकांना टाळ्या कधी वाजवायच्या हे सुद्धा कळत नाही. आणि तुम्ही नाही वाजल्या तर स्टेजवरची लोक म्हणजे राजकारण ते काही म्हणा, मोठ्याने बोलला की वाजवायचे. आणि माझी विनंती तुम्हाला, मी बोलताना नाही वाजवलं तरी चालतील, आमचं उलट काम आहे. प्रेरणा तिकडून इकडे येत नाही, इकडून तिकडे जाते. टाळ्या वाजवण्यासाठी कार्यक्रम नाही. इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दे दिया है.
जो अपने बीवी और बाल बच्चे का पेट पालने में मशगूल है, मेरे इर्द गिर्द क्लर्कों की भीड़ इकट्ठा हुई है, इनमें कोई भविष्य नजर नहीं आता. शिकलेल्या लोकांना आणि शिकवलेल्या बाबासाहेबांनी शिकवले 16 ते 56 40 वर्ष शिकवून तयार केले, त्यांना बाबासाहेब काय म्हणतात? धोकेबाज. आणि ज्या 500 महाराणी बहुजनातल्या लोकांनी 31 डिसेंबर 1817 28,000 पेशव्याला भीमा कोरेगावला कापून काढलं, त्यांना सॅल्यूट करा. आडाण्यांना सॅल्यूट, शिकलेल्यांना धोकेबाज. त्या 500 लोकांनी कशी 31 डिसेंबर 1817 रात्र भीमा नदी दुथंडी भरून वाहत होती, थंडीचे दिवस. पलीकडे 30,000 पेशवा, अलीकडे 500ची तुकडी, त्यात महार बहुसंख्य, त्यात माळी होते, मुसलमान होते, मातंग होते, चांबार होते, कुणबी होते, पण महार बहुसंख्य होते. मिलिटरीचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. मराठा रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे, गुरखा रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, बामण रेजिमेंटच नाही. माहिती आहे तुम्हाला? रेजिमेंटच नाही. आणि ते म्हणतात भारत माताची जय म्हणलं पाहिजे. रेजिमेंट नाही. त्यांचा जो अधिकारी होता स्टायसन, त्याने विचारलं लंडर का 30,000 बरोबर? त्यातले 2 महार उठले, भिकनाक आणि सीधनाक महार. वडू बुद्रुकला गेले जिथे छत्रपती संभाजी महाराज समाधी आहे, आज मी महारवाड्यात आहे. संभाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि शपथ घेतली. कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र घोषित करणारी पेशवाई, छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या करणारी पेशवाई, संभाजी राजांना शूद्र घोषित करून हत्या करणारी पेशवाई, फुलेंना शूद्र घोषित करणारी, अपमान करणारी पेशवाई, मारेकरी घालणारी पेशवाई, शाहू महाराजांना शूद्र घोषित करणारी आणि वेदोक्त मंत्र नाकारणारी पेशवाई, शूद्रांना शिक्षण सत्ता संपत्तीपासून वंचित करणारी पेशवाई, अस्पृश्यांच्या तोंडाला गाडगी माग खराटे लावणारी पेशवाई आम्ही नष्ट करणार. ते दोघं लढायची म्हटलं त्या 30,000 2,000 पामनं पळून गेली. तुम्हाला ताकद माहित नाही तुमची किती आहे, तुम्ही लढत नाही ही समस्या आहे. लढायचं म्हटलं तरी पळून जातात. 2,000 पळाली, आता टाळ्या वाजवू शकता. राहिले 28,000. 31 डिसेंबर रात्र त्या दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडून हे 500 जवान तिकडे गेले आणि 28,000 पेशवा कापून काढला. भीमा नदीचं रक्त लाल. एकाच्या वाटणीला 56 आले. भागाकार करा, 28 भागिले 56 50 500. आणि मग म्हणाले अरे 56 बघितले तुझ्यासाठी. वाजवू शकता. नाना पाटेकरांनी नंतर काढला अब तक 56. या अगोदरच आहे आपला 56. पण त्या 31 डिसेंबरची तुम्हाला महत्व कळू नये, इतिहास कळू नये म्हणून त्यांनी 31 डिसेंबर आणला. आमच्या पोरापुरींना, खास करून कॉलेजच्या पोरापुरींना 31 कळला, 31 नाही कळला. ही समस्या आमची. अडाणी लोकांना बाबासाहेब जगात कुठं असले तरी शालूट करायला यायचे आणि शिकलेल्याला म्हणणे धोकेबाज. का असं? ते अडाणी होते तरी सुद्धा शत्रूला विसरले नाहीत. आणि आम्ही शिकलो, पहिलंच काम केलं, शत्रूला विसरलो. सनातनी, उच्चवर्णीय, महानुभाव हे असे शब्द. मनुवादी, बामन म्हणाला. परवा गोविंद पानसरेंची हत्या झाली. कम्युनिस्टाचे संसदेमध्ये त्या कम्युनिस्टांनी त्यांचा निषेध केला नाही. हत्या ज्यांनी केली त्यांचा विधानसभेने नाही. आणि परवा कोल्हापूरला त्यांचा अंत्यविधी होता. ते श्रीरामपूरचे नगर जिल्ह्यातले आणि कोल्हापूरला स्थायिक झालेले. तर ती सगळी लोक आदरांजलीचं भाषण करताना म्हणत होते मनुवादी लोकांनी हत्या केली, सनातनी लोकांनी हत्या केली, उच्चवर्णीयांनी हत्या केली. खालची लोक म्हणली बसलेली, आता तरी ब्राह्मण म्हणणार. समज बंद झाली. नरटीला आलंय आमच्यात ते आम्ही वाचवतो. ते नाहीत आम्हाला वाचवत, आम्ही त्यांना वाचवतो. मी एकदा कोल्हापूरला गेलो. त्या कोल्हापूरच्या अगोदर मी जायच्या अगोदर एक कार्यक्रम झाला आणि तिथं चर्चा सुरू होती. मोठा कार्यक्रम झाला. आपलेही बहुजनाचे लोक जास्त होते. अगदी जयशिंगराव पवार सुद्धा होते. काय चर्चा झाली? शाहू महाराज ब्राह्मणाच्या विरोधात नव्हते. शाहू महाराज ब्राह्मणाच्या विरोधात नव्हते. मला दुसऱ्या दिवशी कळालं. मी बी 3 दिवस कोल्हापूरमध्ये होतो. माझा 3 दिवसाचा कार्यक्रम होता.
मग मी माझ्या भाषणात सांगितलं, शाहू महाराज ब्राह्मणाच्या विरोधात नव्हते, शाहू महाराजाचं जाहीर अभिनंदन. पण ब्राह्मण शाहू महाराजांच्या विरोधात होते, ह्याचं काय करायचं? कळतंय? ते त्यांच्या सोयीनं सगळं सांगायला बघतात. तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासही सांगतात, शिवाजी महाराजांचाही सांगतात, महापुरुषाचा सांगतात. त्यांच्या सोयीनं, त्यांच्या भल्याचा, त्यांच्या फायद्याचा, त्यांच्या हिताचा, त्यांना हवा तसा, त्यांना अनुकूल. म्हणून उच्च आणि व्यावसायिक शिक्षण दिलं तर समाजाचं भलं करणारी माणसं निर्माण होतात. पण आज आमचे उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची, रोहित वेमुलाची काय अवस्था झाली? मारलं त्याला. ओपन मधून आलेला मनुष्य, MSc झालेला, PhD करायला लागलेला पोरगा, समाजाबद्दल अतिप्रेम असलेला पोरगा, हा 17वी हत्या आहे. इकडे उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्याला हत्या, त्यांची हत्या करतात आणि खाली 8वी पर्यंत परीक्षा बंद. बाबासाहेब आंबेडकरांनी 8वी पर्यंत शिक्षण दिलं आणि 7वीला नोकरी होती. आता नोकरी ग्रॅज्युएट झाली तरी मिळत नाही, 8वीला परीक्षा बंद आहे. हे जे शिक्षण आहे उच्च आणि व्यावसायिक, जे तर्क करायला शिकवतं, ते शिक्षण बाबासाहेब देऊ इच्छित होते, ते अपुरं काम आहे. त्याच्यानंतर 4थं अपुरं काम आहे मित्र हो. आज जे ST आहेत त्यामध्ये 1700 जाती भारतात आहेत. महाराष्ट्रात 59 जाती आहेत. त्यामध्ये महार, मांग, त्रांबार, ढोर, डकलवार, भंगी, मेहतर, बुरुड, खाटी. आता या 10 जाती माहीत आहेत. याच्या व्यतिरिक्त 39 जाती आहेत. त्याचं काय? आणि यांना काहीच फायदा झाला नाही संविधानाचा, या 10 जातीला झाला. म्हणजे या पुढारलेल्या जाती आहेत ज्या चळवळ चालवतात. त्यांनी काय केलं पाहिजे? आम्ही ST मध्ये 3 गट केले. एक SC, एक मोस्ट बॅकवर्ड SC आणि एक एक्स्ट्रीम बॅकवर्ड SC. ज्या 29 जाती भारतात आहेत, सफाई कर्मी, त्यांचा काहीच फायदा झाला नाही SC असून सुद्धा. म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे. आम्ही नाही गेलो तर शत्रू जातो आणि शत्रू म्हणणार SCच्या नावावर त्यांनीच फायदा घेतला, तुमचा झालाच नाही, हे आमच्याकडे. ते जाण्याच्या अगोदर आम्ही गेलं पाहिजे. STचे 2 गट केले पाहिजेत. एक ST ज्यांचा संवैधानिक फायदा झाला, दुसरे ST ज्यांना संविधान माहीत सुद्धा नाही, त्यांच्याकडे बी गेलं पाहिजे. OBCचे 4 प्रकार केले पाहिजे. एक OBC, त्या OBC मध्ये बी 2 प्रकार आहेत मित्र हो. एक मंडल मधील OBC आणि एक मंडलच्या बाहेरचे OBC. जो पहिला आयोग OBC साठी नेमला, बाळकृष्ण दत्तात्रय कालेलकर, मुक्काम पोस्ट कालिली, जिल्हा सिंधुदुर्ग, कोकणस्थ ब्राह्मण यांच्या नावे आयोग नेमला. त्यांनी काय केलं? मराठ्यांना OBCत टाकलं होतं, रेड्डींना OBCत टाकलं होतं, कापूंना OBCत टाकलं होतं, ओकालिंगांना OBCत टाकलं होतं, पटेलला OBCत टाकलं होतं, जाटांना OBCत टाकलं होतं, गुर्जरला OBCत टाकलं होतं. हे सगळे OBC होते कालेलकर आयोगानुसार. बिंदेश्वरी प्रसाद मंडल आले, त्यांचा आयोग आला, त्यांनी त्या मंडल मधून मराठ्यांना बाहेर काढलं, पटेलांना बाहेर काढलं, जाटांना बाहेर काढलं, त्याच्यानंतर त्या ओकालिंगांना बाहेर काढलं, रेड्डींना बाहेर काढलं, आंध्र आणि तामिळनाडूच्या, तेलंगणाच्या, आणि कापूंना बाहेर काढलं. चिरंजीवीची जात आहे ती कापू जात आहे. म्हणून एक्सक्लुडेड मंडल आणि इन्क्लुडेड मंडल, मंडल मध्ये समावेश असलेले OBC आणि मंडल मध्ये समावेश नसलेले OBC. बरेच लोक बामशिपला, भारत मुक्ती मोर्चाला विचारतात की तुमचं म्हणजे काय काम केलं तुम्ही आतापर्यंत, काय प्राप्ती काय तुमच्या आतापर्यंत, अचिव्हमेंट काय? जे लोक आरक्षणाला त्यावेळी विरोध करत होते, आज आरक्षण मागत आहेत, हे सगळ्यात मोठं यश आहे. विरोध करत होते त्यावेळी, ते आज आरक्षण मागत आहेत, हे यश आहे. हे निरंतर प्रचार केल्यामुळे झालंय. चुकीचं ऐकून, दुसऱ्याचं ऐकून अज्ञानापोटी विरोध करत होते. आज आमचे मराठा बांधव आरक्षण मागतात, आज आमचे पटेल बांधव आरक्षण मागतात, आज आमचे जाट बांधव आरक्षण मागतात, आज आमचे कापू बांधव आरक्षण मागतात, आज आमचे रेड्डी बांधव आरक्षण मागतात, आज आमचे ओकालिंगा बांधव आरक्षण मागतात. देवेगौडा ओकालिंगा जातीचे आहे. म्हणून हे एक OBC. याचा दुसरा गट MBC. MBC म्हणजे जे 12 बलुतेदार आहेत त्यांच्यावर, सगळ्यात छोटा OBC आहे. त्यानंतर तिसरा एक्स क्रिमिनल ट्राईब्स, अर्थात गुन्हेगार जाती, NT, DNT, VGNT, 199 जाती भारतात आहेत.
जसं कैकाडी आहेत, वंजारी आहेत, बंजारा आहेत, वडर आहेत. आणि चौथा प्रकार, यातून धर्म परिवर्तन केलेले लोक, सीएम कन्व्हर्टेड मूल निवासी. त्यामध्ये 7 धर्माचे लोक आहेत: मुसलमान, शीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, जैन, लिंगायत आणि आमचे शिव धर्मात गेलेले बांधव. हे ओबीसी. यांचे 4 ग्रुप, एसटीचे 2 आणि एसटीचे 3, असे 9 सामाजिक समूह आम्ही बनवलेत. आणि त्याचा प्रत्येकाचा एक राष्ट्रीय प्रभारी आहे. आणि राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आम्ही त्यांचं संघटन उभारतोय. माझ्याकडे राष्ट्रीय स्तरावर नॅशनल नॉमिनिक ट्राईब मोर्चाची अर्थात NTDNTची जबाबदारी आहे. हे राष्ट्रीय स्तरावर काम चालू आहे. इथल्या इथंच पंढरपूर नाही. कारण आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही तर शत्रू जाणार, म्हणून ते अपुरं काम आहे. दुसरं, बाबा 5 नंबरचं अपुरं काम, बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं, हु वेर शूद्रास. शूद्र पूर्वी कोण होते? शूद्रांना, ओबीसींना शूद्र म्हणण्यासाठी पुस्तक लिहिलं नाही. कशासाठी लिहिलं? ओबीसींनो तुम्ही शूद्र नव्हता हे सांगण्यासाठी लिहिलं. मग कोण होता? तुम्ही राजे होता. मग ओबीसीने विचारलं, आम्हाला शूद्र कुणी केलं? बाबासाहेब म्हणतात, ब्राह्मणांनी केलं. कसं केलं? धर्मग्रंथ लिहून केलं. हे सांगण्यासाठी पुस्तक लिहिलं. त्यावेळी ब्राह्मणांनी प्रचार केला, महाराणी लिहिलेलं वाचायचं नसतं. नाही वाचलं. पण बाबासाहेब चिडले नाहीत, रागावले नाहीत, वैतागले नाहीत, रुसले नाहीत, फुगले नाहीत. म्हणाले, पृथ्वी विस्तीर्ण आहे, काल अनंत आहे, आज नाही तर उद्या माझे ओबीसी बांधव वाचतील. 2005 ला वाचलं आणि ब्राह्मणी धर्म सोडून शिवधर्मात गेले त्या पुस्तकामुळे. भारतीय संविधानात त्याचा पुरावा आहे. 340 ओबीसी, 341 एसटी, 342 एसटी, फक्त 46 NTDNT, VJNT, 25 ते 29 कलम धर्म परिवर्तन केलेल्या लोकांसाठी आणि हिंदू कोड बिल महिलांसाठी. पुरावा आहे. आता पहा, हे 340. इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, शाहू महाराज जन्माला आले, ज्योतिराव फुले जन्माला आले, पंजाबराव देशमुख जन्माला आले, गाडगे बाबा जन्माला आले, पिरिया रामस्वामी जन्माला आले, अहिल्याबाई होळकर जन्माला आले. इथं संविधान कसं वाचलं पाहिजे? इथं 341. इथं बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, संत रविदास जन्माला आले, अण्णाभाऊ साठे जन्माला आले, संत हरळय्या आणि कक्कय्या जन्माला आले. हे 342. इथं बिरसा मुंडा जन्माला आले, तंट्या भिल जन्माला आले, एकलव्य जन्माला आले. संविधान. आता मला सांगा, 340, 41, 42 अगोदर कोणतं? 340? काय शंका? इथं बाबासाहेब आहे 341 ला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अगोदर आपल्या मोठ्या भावाची, शिवाजी महाराजांच्या लोकाची, शाहू महाराजांच्या लोकाची, ज्योतिराव फुलेंच्या लोकाची, गाडगे बाबांच्या लोकाची, पंजाबराव देशमुखांच्या लोकाची व्यवस्था केली. मोठ्या भावाची व्यवस्था केली, मग आपल्या ताटात वाढून घेतलं. हे आहे संविधान. वाचलं नाही त्याला आम्ही खास करा. का वाचलं नाही आमच्या बांधवांनी? कारण ज्यांना संविधान माहीत आहे, जे बाबासाहेबाला मानतात, त्यांनी भाषण कशी केली सांगा त्याला. अर्धा तास 7 तासात काय आवाज असतो? सांगा खरा, पुन्हा अर्धा तास तासात. जर संविधानाला हात लावला मग लोक म्हणले ओबीसी म्हणले नाही वाचल्या, अजिबात. एसटी म्हणले आम्ही बी नाही, मुसलमान म्हणले आम्ही तर हातच लावला. तुम्ही काढता म्हणल्यावर कसं? हाताने संकट निर्माण केले जावे. कसं करणार? संविधान संपलंय आज, आणि आज आम्ही आरक्षणासाठी लढायला लागलो. संपलंय, आरक्षण शून्य झालंय. आज LPG ना लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन शून्य करून टाकलंय, आणि त्या शून्यात आमची लढाई चालू आहे. फॉर एक्झाम्पल, धनगर आणि आदिवासी. धनगर म्हणतात त्या शून्यात आम्ही घेणार, आदिवासी म्हणतात त्या शून्यात देणार नाही. शून्य झालंय सगळं. ही चर्चा नाटक आहे त्यांचं. RSSचं मोहन भागवतचं समीक्षा करणं अगोदरच संपलंय. तुम्हाला कळू नये म्हणून समीक्षेची चर्चा आहे. आता सर्व्हिस नाही, जॉब आलाय, तुमचं हेच पॅकेज केलंय. हे अपुरं काम आहे.
या SC ST OBC NT DNT VJNT आणि धर्मपरिवर्तित लोकांना आम्ही विचारधारेच्या आधारावर एका उद्देशासाठी एकत्र केलं पाहिजे, त्यातला हा कार्यक्रम आहे. शेवटचं अपुरं राहिलेलं काम आहे मित्र बाबासाहेब आंबेडकरांचं, की विचाराचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं, गांधी, रानडे आणि जिना, आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब म्हणतात, प्रोफेसर जोसेफ मेजिनीचं उदाहरण देऊन म्हणतात की जोसेफ मेजिनी असं म्हणतात की तुम्ही एखाद्या महापुरुषाची हत्या करू शकता पण त्याच्या विचाराची करू शकत नाही. बाबासाहेब याला असहमती दाखवतात आणि म्हणतात की तुम्ही जशी महापुरुषाची हत्या करू शकता विचाराचीही करू शकता. कसं? उदाहरण देऊन सांगितलं. तुम्ही बंगला बांधला, बंगल्याच्या पुढे रोप लावलं, कुंडीमध्ये रोप लावलं, त्याला हवा, पाणी, खत, माती दिली तर ते झाड वाढेल, फुलेल, फळेल, बहरेल, डवरेल, पानं, फुलं, फळं येतील. आणि जर ऊन, वारा, पाऊस, हवा दिली नाही तर ते जळून जाईल. विचारधारेचंही तसंच आहे. विचारधारेचा प्रचार आणि प्रसार नाही केला तर विचार सुद्धा मरतो, सडतो. सडलाय. कुठं आहे विचार? ते सांगतील तो विचार झाला. आता आमचा कुठं आहे? आम्ही विचार केला पाहिजे की राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास सांगितला त्यामुळे या देशामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असे वर्ग निर्माण झाले होते. जो ब्राह्मणेतर वर्ग ब्राह्मणाच्या विरोधात होता तो आज अचानक समर्थक का झाला? चुकीचा इतिहास शिकवल्यामुळे झाला. आज शाळा आमच्या, विद्यार्थी आमचे, शिक्षक आमचे, प्राध्यापक आमचे, शिक्षण मंत्री आमचे, शिक्षण सम्राट आमचे, अभ्यासक्रम सदाशिवचे. काय कळायचं कारण आहे? कळू नाही म्हणून तर आहे. तर ही अपुरी राहिलेली कामं पूर्ण करा बाबासाहेब म्हणाले, आणि त्यासाठी जीवाची बाजी लावा. मरा, मेला तरी चालेल पण ही काम करा. बाबासाहेब स्वतःच्या गुरुचा जय जयकार करत नाही. स्वतःचा करू नका म्हणून सांगतात. तोंडाने नाही ऐकलं तर काठीनं बडवतात. आणि कुणाचा करा म्हणतात? जे सतत हे काम करतात त्यांचा करा. मित्र हो, हा पहिला विषय होता. जाता जाता अजून एक गोष्ट सांगतो. जो कालेलकर आयोग होता त्या कालेलकर आयोगामध्ये ज्या तरतुदी केल्या होत्या त्या काय तरतुदी केल्या होत्या ते सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो का लागू केला नाही. तो जो कालेलकर आयोग होता त्यातल्या तरतुदी ऐका. ओबीसीची जातवार एकतर जमीन सुधारणा झाली पाहिजे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे, भूदान आंदोलनात हिस्सेदारी मिळाली पाहिजे, पशुधन विकास झाला पाहिजे, डेअरी फार्मिंग झाली पाहिजे, मधुमक्षी पालन झालं पाहिजे, वराह पालन झालं पाहिजे, मत्स्य पालन, पशु विमा, ग्राम कुटीरोद्योग, स्वस्त विभाग, पाणी योजना, प्रौढ शिक्षण आणि विश्वविद्यालयाचे शिक्षण झालं पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी मुख्य अहवालात 1961 ला ओबीसीची जातवार गिनती आवश्यक आहे, सक्तीची आहे असं सांगितलंय. ओबीसीची जातवार जनगणना अनिवार्य असेल. हिंदू समाजातील पारंपरिक व्यवसायातील जे शूद्र आहेत त्यांना ओबीसी मानण्यात येईल. सर्व शूद्र स्त्रियांना ओबीसी मानण्यात येईल. सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन आणि कमर्शियल एज्युकेशन मध्ये 70% आरक्षण देण्यात येईल. स्थानिक स्वराज्य, राज्य आणि केंद्रात ओबीसीला खालीलप्रमाणे नोकरीत आरक्षण मिळेल. क्लास 1 25%, क्लास 2 33.5% आणि क्लास 3 आणि 4 40%. हे सर्व करायचं असेल तर जनगणना व्हायला पाहिजे. आणि सर्व करतात पण जनगणना करत नाही. मद्रास हायकोर्टानं आदेश दिला भाजपच्या सरकारला ओबीसीची गिनती करा. या आदेशाच्या विरोधात नरेंद्र मोदी सुप्रीम कोर्टात गेले आणि सांगितलं, ऍफिडेव्हिट लिहून दिलं आणि सांगितलं मी ओबीसीची गिनती करणार नाही. आणि ते म्हणतात निवडणुकीत काय म्हणाले? मी चहावाला आहे, चहावाला, मी गरीब आहे, मी खालच्या जातीतला आहे, मी ओबीसी आहे. आणि आता ओबीसीची गिनती करून हे लागू करायचं. पण प्रतिज्ञापत्र लिहून दिलंय सुप्रीम कोर्टात की मी ओबीसीची गिनती करणार नाही. तोंडात एक, पोटात एक, आत एक, बाहेर एक, कळलं पाहिजे ना लोकांना. आणि याच्यासाठी हे प्रबोधन, जागरण शिकलेल्या लोकांनी करावं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षण दिलंय, स्कॉलरशिप दिली, नोकरी दिली, बंगला दिलाय, गाडी दिली, मान दिलाय, परातप दिली, प्रतिष्ठा दिली. हे करण्यासाठी दिली, न घाबरता केलं पाहिजे यासाठी दिली.
आम्ही सगळं करतो एवढंच करत नाही. म्हणून मित्र हो, ह्या पहिल्या विषयावर चर्चा केल्यानंतर जो दुसरा विषय आहे खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात, शेतकऱ्याच्या धोरणाच्या संदर्भात, खरं तर त्याबद्दल मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते बोके सर आणि राहुल यांनी बरीच माहिती दिली, तरी सुद्धा काही गोष्टी मी सांगणं आवश्यक आहे. असं म्हणतात इतिहासात की बळीच्या काळात सोन्याचा धूर निघत होता, आता बॉम्बचा निघतो. आता बी निघतो पण बॉम्बचा, आणि ती साध्वी करते. असं म्हणतात सम्राट अशोकाच्या काळात हा भारत सोन्याची चिडिया होता. आता का असं झालंय? कारण आम्ही बळी आणि वामन ही एक दोघालाही स्वीकारल्यामुळे घोटाळा झाला. आम्ही बी फारकत केली पाहिजे. ज्या वामनानं बळीला पाताळात घातलं म्हणजे कपटानं मारलं, हत्या केली, तो बळी बी आमचा, वामन बी आमचा कसं काय? आणि अवतार म्हणून याच्यात बी फारकत केली पाहिजे. कुठलं तरी एकच केलं पाहिजे. ज्या परशुरामानं 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, ते परशुराम बी आमचे कसे काय झाले ज्यांनी आम्हाला 21 वेळा निक्षत्रिय केलं? ते जरूर जयंती साजरी करतील, पण आमचं काय? याच्यावर बी चिंतन व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या राजाज्ञा काढल्या, आदेश काढले, त्यातला एक आदेश राहुलनं त्याच्यावर बोलले. काय आदेश आहे? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. भाजीला नव्हे, भाजीच्या देठाला. कसली सक्त वॉर्निंग आहे. आणि काल मध्य प्रदेशामध्ये शिरोहा जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा होती. 300 एकर जमिनीवरचा पीक कापून सभा घेतली शेतकऱ्याच्या विरोधात. आणि महाराष्ट्रात छत्रपतीचा आशीर्वाद, तुमचं मत. आपली लोक ब्राह्मणीकरण झाल्यामुळे बोलतात. छत्रपतीचं नाव घेतलं, बाबासाहेबांचं नाव घेतलं, होते. भाजीच्या देठाला म्हणतात हात लावायचा नाही. आज त्यांनी आमच्या नरड्याला हात लावला. कृषी प्रधान म्हणतील, बळीराजा म्हणतील, पोशिंदा म्हणतील, आणि आत्महत्या करायला आम्ही मजबूर बी आहे. या देशात पुढारी आत्महत्या करत नाही, या देशात व्यापारी आत्महत्या करत नाही, या देशात अधिकारी आत्महत्या करत नाही, या देशात पुजारी आत्महत्या करत नाही, शेतकरी. आणि पोशिंदा बी म्हणायचं, त्याला खूप पेपरला आलं की बरं वाटतं. झालं मतदार राजा बी म्हणायचं, पेपरला आलं की बरं वाटतं. अल्पसंतुष्ट लोक होतात. शिवाजी महाराजांचा दुसरा आदेश होता की ज्यावेळी लढाई असायची आणि सैनिक इकडून तिकडे जायचे, सांगितलं उभ्या पिकातून जायचं नाही, पिकाचं नुकसान करायचं नाही. तिसरा आदेश असा होता की जर तिथं मुक्काम पडला, छावणी पडली, तळ पडला, तर शेतकऱ्याला त्रास द्यायचा नाही. त्याचा भाजीपाला, फळं आणि धान्य विकत घेऊन खायचे, फुकट खायचं नाही. शेतकऱ्यावर असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. काय मोगल बरे होते, आज काय वेळ आली, इंग्रज बरे होते. शेतकऱ्याच्या बाबतीत एवढंच नाही, इतकी काळजी घ्यायची आईसारखी, सांगायचे या गंजीला आगी लागतील, हे उंदीर तेलाच्या निमित्तानं वाती नेतील आणि मग गंजीला आगी लागतील, चारा जळून भस्मसात होईल, मग पावसाळ्यामध्ये जनावरं काय खातील, म्हणून जागते पहारे द्या. किती काळजी. शेतकऱ्याला, शेतकऱ्याची मोजदाद करायची, गिनती करायची, आणि आज त्या शेतकऱ्याची म्हणजे ओबीसीची गिनती होत काय? कशी गिनती करायची? त्याच्या घराची गिनती करायची. घर कसं आहे, पक्का आहे का धाब्याचं आहे, कसे करलेलं आहे, जमीन किती आहे, कोरडवाहू किती, बागायत किती, विहीर कशी आहे, गाळ किती, पाणी किती, खोली किती, बैल बारदान आहे का, मोठ आहे का, जित्राप किती आहे, म्हणजे म्हशी, गाई, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, याची सगळी करायची. आणि त्या आधारावर त्याला कर्ज द्यायचे शून्य व्याजदराने. आता हिरो होंडा शून्य व्याजदराने, कार शून्य व्याजदराने, आणि शेतकऱ्याला कर्ज 14%. आणि ज्यावेळेस वसुलीची असायची त्यावेळेस सांगायचे पीक आलेलं बघून वसूल करा, जेवढं देते तेवढं घ्या,
पिकलं नसेल तर जास्ती करू नका. इंग्रज बरे होते, मोगल बरे होते असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. आणि जर पिकलंच नाही तर माफ करा. काल 39 बँकांनी भारतातल्या 14वर 10 शून्य मोजून बघा, तेवढा कर्ज उद्योगपतीचं माफ केलंय. 14वर 10 शून्य किती होतंय ते बघा. आणि आमचं शेतकऱ्याचं पोशिंदा बी म्हणतात आणि माफ बी होत नाही. का मग असं का होतंय माहितीये? रेल्वे 6 लाख खेड्यात नाही, पण रेल्वेला स्वतंत्र बजेट आहे. शेती 6 लाख खेड्यात आहे, पण शेतीला स्वतंत्र बजेट नाही. ही समस्या आहे. जोपर्यंत आम्हाला स्वतंत्र बजेट असणार नाही, या समस्येचं समाधान होऊ शकत नाही. रेल्वेला स्वतंत्र बजेट आहे, पण शेतीला स्वतंत्र बजेट नाही. 1952ला पहिली पंचवार्षिक योजना आली, त्यावेळी 13% बजेट शेतीवर होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज 1% बजेट शेतीवर आहे 2016ला. 1952ला उद्योगधंद्यावर 5% बजेट होतं, आज उद्योगधंद्यावर 50% बजेट आहे. सगळं माफच आहे त्यांना. 1952ला 400 रुपये टन कापूस होता आणि 200 रुपये तोळा सोनं होतं. आज आता सांगितलं 3,900 किती? 3,900 रुपये म्हणजे 4,000 रुपये सुद्धा टन कापूस नाही, पण सोनं 30,000 रुपये तोळा आहे. सोनं नाहीत घालत, कपडे घालून इज्जत राखली जाते. उलट सोनं घातल्यावर मार खावा लागतो. पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून आदेश दिला. काय आदेश दिला? आदेश दिला की झाड कुणी तोडायचं नाही, तोडलं तर शिक्षा होईल. वृक्षवल्ली अमा स्वयरे वनचरे ते. जर कुणी असं केलं तर त्याला शिक्षा केली जायला आदेश दिला. आणि आता सरकारनं किती कोटीचा दंड केला? श्री 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 किती वेळा श्री? बऱ्याच वेळा श्री. आणि ती भरायला नाही तयार. आणि त्याला राष्ट्रपती जातात, त्याला अरुण जेटली जातात, त्याला प्रधानमंत्री जातात, आणि त्याने पर्यावरणाचा भंग केलाय. श्री 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 बऱ्याच वेळा श्री. तरी समाधान होत नाही. त्या काळातलं धोरण आणि आजचं धोरण हे शेतकऱ्याच्या विरोधात आहे. आणि मी म्हणतो याला शेतकरी जबाबदार. का? राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या सत्यशोधक समाजाच्या मुशीतून, चळवळीतून शेतकरी कामगार पक्ष बाहेर आला होता. शेतकऱ्यांनी काम करीत या देशाचे राज्यकर्ते झाले पाहिजे असं ज्योतिराव फुलेंना बाबासाहेबांना वाटत होतं. बाबासाहेबांनी भाषणात सुद्धा म्हटले की शेतकऱ्यांनी काम करीत या देशाचे राज्यकर्ते जमात झाली पाहिजे. असं काय म्हटलंय? कारण शेती ब्राह्मण करत नाहीत, म्हणून समृद्धीत केले शेती करणं पाप आहे. त्यामुळे शेतीचा त्यांचा संबंध आहे. आणि कामगार एकही नाही भारतात ब्राह्मण. म्हणून जे ब्राह्मणेतर लोक आहेत ते राज्यकर्ते, शासनकर्ते जमात बनले पाहिजे आणि त्यांचा राजकीय पक्ष असला पाहिजे. म्हणून शेतकरी कामगार पक्ष आला. आणि तो शेतकरी कामगार पक्ष संपवण्याची जबाबदारी शरद जोशीवर दिली होती. आणि त्यानं शेतकरी संघटना काढली, संपवला. आम्हाला इतिहास माहित नसला तर सत्यानाश होतो. बाबासाहेब म्हणतात, इतिहास से अगर हम सबक नहीं सीखते तो इतिहास जरूर सबक सिखाता है. इतिहासापासून धडा शिकलो पाहिजे मित्र. एकच जबाबदारी दिली, शेतकरी सेकाप संपला पाहिजे. आज सेकापची 2 माणसं भारतात आहेत, महाराष्ट्रात आहेत. एक रायगड जिल्ह्यात जयंत पाटील आणि एक माझ्या सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात गणपतराव देशमुख. शेतकऱ्यासाठी आणि काम करायसाठी लढणारी ही माणसंच नाही तर तिथं कोण लढणार आहे? आमचा सत्यानाश का झालाय? तर सत्यशोधक समाजाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाल्यामुळे झालंय. 1936ला सत्यशोधक समाजाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालं. तुमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये यावल तालुक्यामध्ये फैजपूर गावात. आणि केशवराव जेदे सत्यशोधक लोक घेऊन काँग्रेसमध्ये गेले. केशवराव जेदेने सत्यशोधक समाजात जाण्याच्या अगोदर काँग्रेसची सदस्य संख्या महाराष्ट्रातली 318 होती. फक्त 318 सभासद होते काँग्रेसचे महाराष्ट्रात. याचा अर्थ ब्राह्मण होतं, दुसरं कोणी नव्हतं. कारण बाकी सगळे लोक सत्यशोधक समाजात होते. केशवराव जेदे गेले, इमानदारीनं काम केलं. आमची लोक जिथं जातात तिथे इमानदारीनं काम करतात.
1 वर्षांनी ब्राह्मणवाद कळला, बाहेर आले, म्हणण्यापेक्षा बाहेर काढलं. त्यावेळी काँग्रेसची सदस्य संख्या होती 3,12,619. रेकॉर्डेड आकडा आहे. वाढली का कमी झाली? जेवढे सत्यशोधक होते काँग्रेसमध्ये गेले. आमचा सत्यानाश का झालाय? सत्य शोधायचं बंद केलं आणि सत्ता शोधायचं सुरू केलं म्हणून सत्यानाश झाला. ही आमची समस्या आहे. जोपर्यंत सामाजिक आंदोलन असेल तर राजनीतिक आंदोलन चालतं. आमच्याकडे सामाजिक आंदोलनच नाही तर राजनीतिक आंदोलन कसं सफल होईल? RSS हे सामाजिक आंदोलन आहे म्हणून त्यांचं राजकीय आंदोलन सफल होत आहे. आमच्याकडे फक्त राजकीय आंदोलन आहे आणि ते तडजोडी करते. महापुरुष सांगतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही सांगतोय शिका, संघटित व्हा, समझोते करा. जे विकल्प निर्माण करतात ते समझोता करीत नसतात, जे समझोता करतात ते विकल्प निर्माण करीत नसतात. हे बी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आज तीच 1936 ची परिस्थिती 2016ला निर्माण झाली. त्यावेळी सगळ्या लोकांनी सरेंडर केलं होतं ब्राह्मणाला. एक ते बाबासाहेब उरले होते. आज बी 36 ची परिस्थिती आज बी निर्माण झाली. मित्र, भयंकर सावधान राहिलं पाहिजे, भयंकर सावधान राहिलं पाहिजे. इतकी वाईट स्थिती आज निर्माण झालेली आहे. आमच्या लक्षात येईन अजून कारण हे पेपरला, टीव्हीला, रेडिओला येत नाही. कुठला पक्ष सांगत नाही, कुठली संघटना सांगत नाही आणि आमचे विचारवंत बी सांगत नाही. 50 वर्षात संपून टाकलं सगळं. याच्यावर आम्हाला गंभीर चिंतन करावं लागेल. त्या सत्यशोधक समाजाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा हे असामाजिक संघटन काढलंय. सामाजिक संघटन असल्याशिवाय राजकीय संघटन उभं राहू शकत नाही किंवा राजकीय ताकद निर्माण होऊ शकत नाही. शेतकऱ्याची त्यावेळीची स्थिती आणि त्यावेळीचे कायदे, शेतकरी खुश होते त्यावेळी. आज सर्वात दुःखी कोण असेल तर शेतकरी आहे. आणि तो या देशाचा मूळ निवासी, भूमिपुत्र, सन ऑफ द सॉइल आहे. सर्वात जास्त आत्महत्या कुठे झाल्यात माहिती? यवतमाळ जिल्ह्यातील दाबडी गावात. आणि केव्हा झाल्या माहिती आहे? नरेंद्र मोदी येऊन गेल्यावर झाल्या. मी काल यवतमाळमध्ये होतो. देवेंद्र फडणवीस ज्या गावात आले, पिंपरी, बुटी, यवतमाळ, देवेंद्र फडणवीस येऊन गेल्यावर त्या गावात, त्यामुळे ज्या घरात आले त्या महिलेनं आत्महत्या केली. म्हणजे मला तर वाटतं आता असं सांगायला पाहिजे तुम्ही येऊ नका, तेवढंच उपकार करा, तेवढे तरी आमचे काही जीव वाचतील. तुमचं पाय लागलं की लोक आत्महत्या करायला लागले. आधार वाटत नाही कोणाचा. या सिरियसली गोष्टी आम्हाला घ्याव्या लागतील. 36 ची परिस्थिती पुन्हा येऊ पाहते. ते सगळ्यांच्या तडजोडी होऊ लागलेत आणि त्या तडजोडीमध्ये शेतकरी नागवला जातो. म्हणून आम्हाला पुन्हा राष्ट्रव्यापी, देशव्यापी, भारतव्यापी स्वाभिमानी आणि स्वावलंबी आंदोलन निर्माण करावं लागेल. गल्लीव्यापी, बोळव्यापी, गावव्यापी, जातव्यापी, पोटजातव्यापी नाही. राष्ट्रव्यापी असलं पाहिजे, देशव्यापी असलं पाहिजे, भारतव्यापी. कारण समस्या राष्ट्रव्यापी, देशव्यापी, भारतव्यापी आहे. ब्राह्मणवाद, ब्राह्मणशाही, ब्राह्मणी धर्म, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, अस्पृश्यता, आदिवासीचं अलगीकरण, महिलांची गुलामी ही काही केवळ परतवारीची समस्या नाही, देशव्यापी समस्या. आणि संघटन स्वावलंबी असलं पाहिजे. हे तुम्ही 50,000 दिले ना, आम्ही टाटा, बिर्ला, अंबानी, दर्डा, मित्तल, गोयंकाकडून पैसा घेणार नाही, समाजाकडून पैसा घेणार. कारण जो सहारा देता है वो इशारा भी करता है, क्योंकि सहारे के साथ साथ इशारा भी आता है. अगर उसका इशारा नहीं मानो तो सहारा देना बंद कर देता है. हम आपसे सहारा लेंगे, समाज से सहारा लेंगे और आपके इशारे पर काम करेंगे, दुश्मन से सहारा नहीं लेंगे. आम्हाला माहिती आहे आमच्याजवळ पैसा नाही आणि शत्रूजवळ अनअकाउंटेड अनलिमिटेड ब्लॅक मनी आहे. तुम्ही 1-1 रुपयानं जे 50,000 दिले हे राष्ट्रव्यापी आंदोलन निर्माण करण्यासाठी दिले. जे स्वतःच्या पैशावर चालतं ते स्वावलंबी असतं आणि जे स्वावलंबी असतं ते स्वाभिमानी असतं. आज आमची काय परिस्थिती आहे? मी एका शिकलेल्या लोकाला सगळं सांगितलं. बाबासाहेबाला मांडणारा होता. म्हणलं सर सगळं संपलं LPG. डोकं धरून बसलं. काय करायला पाहिजे? मी म्हणलं तुम्हीच सांगा काय करायला पाहिजे. म्हणलं बाबासाहेबांनी पुन्हा जन्माला आलं पाहिजे.
मग म्हणलं तू का आला, तू कशासाठी आला? किती सोपं लोक आहेत आपली, शिकले सवरलेली, पुन्हा जन्माला आलं पाहिजे. मग म्हणलं बाबासाहेब पुन्हा जन्माला आल्यावर काय होईल माहिती का? म्हणलं काय होईल, तुला चेपलनी मारतील, आम्हाला शिव्या देतील. म्हणलं का? ते म्हणलं तुम्हाला काय चेपलनी मारणार, आम्ही करतोय म्हणलं काहीतरी, तू काहीच करत नाही, तुला भुटानी मारतील, आम्हाला शिव्या देतील. मग म्हणलं नको. शिकलेल्या लोकांची मानसिकता. चैत्यभूमीवर जातात, दीक्षाभूमीवर जातात, टीव्हीवाले विचारतात काय फी घातलेला असतो ना, जरा खाकरून बोलतात, बाबासाहेबाबद्दल काय वाटतं? मग आपला पीएचडी होल्डर सांगतो, इकडं तिकडं बघून जरा आटकून फिटकून अजून 10 वर्ष पाहिजे होते. तू कशाला आला बघ? चला जिवंत आम्ही आणि मेलेल्याकडून अपेक्षा करतोय, आणि आम्ही जिवंत. मग आमच्या मराठा कुणबी बांधवांनी पाहिलं, या असे म्हणतात, मग त्यांनी बी गाडीच्या मागे यायला सुरुवात केली, राजे पुन्हा या. आणि तू कशाला आला? तुझं काय काम आहे? आम्ही जिवंत आहोत आणि त्यांना म्हणतो या पुन्हा, आणि आम्ही जिवंत आहे. काय पुरावा आहे आमचा जिवंतपणाचा? मित्र हो, रात्र वैरायची आहे, दिवस बी वैरायचा आहे, वर भीती आहे तर खाली भीती आहे. म्हणून गंभीर असलं पाहिजे खूप. आजची काय परिस्थिती आहे? बाबासाहेबांनी राजेशाही नष्ट करून लोकशाही आणली. लोकशाही ब्राह्मणशाहीच्या विरोधात आहे, लोकतंत्र ब्राह्मणतंत्राच्या विरोधात आहे, डेमोक्रॅसी ब्राह्मणोक्रॅसीच्या विरोधात आहे. पण बाबासाहेब गेल्यानंतर लोकशाहीचं ब्राह्मणशाहीत रूपांतर झालं, डेमोक्रॅसीचं ब्राह्मणोक्रॅसीत रूपांतर झालं, लोकतंत्राचं ब्राह्मणतंत्रमध्ये रूपांतर झालं. लोकतंत्र आणि ब्राह्मणतंत्र एकत्र राहू शकत नाहीत, म्हणून त्यांनी लोकतंत्र समाप्त केलं आणि ब्राह्मणतंत्र आणलं. पुरावा घ्या. विधायिका ज्याचं काम कायदे बनवण्याचं असतं, संसद 282 बीजेपी, 44 काँग्रेस, जयललिता आणि ममता यांचे मिळून 411 लोक त्यांचे आहेत. 543 पैकी 411 त्यांचे. काय कराल तुम्ही? ममता बॅनर्जीच्या पक्षाचं नाव तृणमूल. तृण म्हणजे 3 कोण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आपल्याला जागाच नाही दीदीच्या पक्षात. दीदीच्या त्यानंतर कांशीरामजीनं चमत्कार केला 14 एप्रिल 1984 ला. त्याच्या अगोदर एक गोष्ट राहिलेली सांगतो. विधायिका झालं, कार्यपालिका 3.5% ब्राह्मणाकडे, 79.2% फर्स्ट क्लास नोकऱ्या आणि 79.5% सेकंड क्लास. आणि जे सेकंड क्लास असतात ते 10 वर्षात फर्स्ट क्लास होतात. हा माझा आकडा नाही, शरद यादवचा आकडा, कार्मिक मंत्रालयाचा आकडा. शरद यादव साहेबांच्या आम्ही घरी गेलो तेव्हाचा आकडा दिला आम्हाला. मोक्याच्या जागा, निर्णय घेण्याच्या जागा, की पोस्ट त्यांच्याकडे आहेत. न्यायपालिका, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये 600 जज आहेत. 582 त्यांच्या इथं 18 तुमचे. काय करतील 18? इकडे जोशी, इकडे कुलकर्णी, मध्ये कांबळे. काय करील कांबळे? कोच नाही. हजारो वर्ष ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्याला न्याय द्यायला बसवलं. इंग्रज म्हणतात ब्राह्मण्स हॅव नो ज्युडिशियल कॅरेक्टर. त्यांच्यात न्याय देण्याचा गुणच नाही असं इंग्रजांनी लिहून ठेवलंय. म्हणून इंग्रज काळात प्रिव्ही काउन्सिलचा जज ब्राह्मणाला होऊ दिला नाही. मीडियाचे 4 प्रकार. इलेक्ट्रॉनिक मीडिया पूर्ण त्यांच्या ताब्यात 3797 चॅनल. आपला टीव्ही, आपला रिमोट त्यांचं बघायचं. प्रिंट मीडिया 5155 दैनिक सगळी त्यांची. जिजाऊला अभिवादन नाही, शिवाजी महाराजांना अभिवादन नाही, संभाजी महाराजांना अभिवादन नाही, शाहू महाराजांना अभिवादन नाही, ज्योतिराव फुलेंना अभिवादन नाही, सावित्रीबाई फुलेंना अभिवादन नाही. आणि वाचत आम्ही. आणि आपल्या बापाला, आईला अभिवादन नाही त्यांच्या जयंतीला. काढून बघा पेपर. त्यांचे पेपर आमच्या घरात. आमच्या स्वतःच्या आईला, स्वतःच्या बापाचं ते अभिवादन करत आहेत. त्यांचे पेपर आमच्यात. आणि ग्राहक, सगळा ग्राहक, मोठा ग्राहक आम्ही, बहुजन समाज. एकदा बंद करा मग छापते. पण आम्हाला वाटतं देशात परतवाड्यात काय घडलेलं कळलं नाही तर कसं व्हायचं आमचं, म्हणून पेपर घेतो.
सकाळ संध्याकाळी वाचायचं, तरुण भारत म्हाताऱ्याने वाचायचं, लोकमत आपलं काहीच मत नाही आहे. आपलं काय मीडिया त्यांच्या ताब्यात, फोकल मीडिया असं बोलणारे हजारो लोक त्यांचे आहेत. ते बुवा बापू, आणि बापू कमी पडले तर बापे, केसेस झाले तरी येते, तुरुंगात झाले तरी येते, तुरुंगात ते गेल्यावर नवीन सुरू होते. ट्रॅडिशनल मीडिया त्यांचा, व्होकल मीडिया त्यांचा, प्रिंट मीडिया त्यांचा, इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांचा. आपलं कुठे काय? म्हणून आम्ही ठरवलं तोंडाला आकाशवाणी बनवू, पायात भिंगरी घालू आणि आमच्या बांधवापर्यंत जाऊन सांगू, कितीही अडचणी आल्या तरी जाऊन सांगू. म्हणून हा कार्यक्रम आहे मित्र. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. ही एन्जॉयमेंटचा कार्यक्रम नाही, हसी मजाकचा कार्यक्रम नाही, टीका टिप्पणीचा कार्यक्रम नाही, आमच्या बांधवाला जागृत करण्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर कांशीरामजीने चमत्कार केला. 14 एप्रिल 1984 आणि बहुजन समाज पार्टी काढली. ब्राह्मण ओबीसीकडे गेले आणि म्हणाले सांबार असून राष्ट्रीय पार्टी काढते, राष्ट्रीय मान्यता मिळवतोय, राष्ट्रीय चिन्ह मिळवतोय, काय करतात? आणि मग सगळ्या ओबीसीने राजकीय पार्ट्या काढल्या. सगळ्यांच्या तारखा बघा. मुलायम सिंगची समाजवादी पार्टी, लालू प्रसादची राष्ट्रीय जनता दल, देवेगौडाची, शरद यादवची, शरद पवाराची राष्ट्रवादी काँग्रेस, सगळे 84च्या नंतर. मग पुन्हा काँग्रेसनी काय केलं? त्यांनी समझोता केला ब्राह्मणांनी. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री, आम्ही देशाचे प्रधानमंत्री. तुम्ही राज्य सांभाळा, आम्हाला देशात समर्थन द्या. अलिखित सौदा झाला. पण पुन्हा त्यांच्या लक्षात आलं हे मुख्यमंत्री होता होता प्रधानमंत्री बी व्हावंसं वाटेल. असं होऊ नये म्हणून काँग्रेसने युपीए बनवला आणि भाजपने एनडीए बनवला. युपीए युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, एनडीए नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. युपीए काँग्रेस गठबंधन 23 घटक दल, एनडीए भाजप गठबंधन 24 घटक दल. आता हे काय पर्याय आमच्या पुढे? आमच्या समस्या काय आहेत त्याचं मूळ आहे. जर युपीएला पराभूत करायचं असेल तर एनडीएला निवडून आणावं लागतं, एनडीएला पराभूत करायचं असेल युपीएला निवडून आणावं लागतं, राजारामला पाडायचं असेल सीतारामला आणावं लागतं, सीतारामला पाडायचं असेल राजारामला आणावं लागतं. राजाराम सीताराम भजन. लोकशाही भारतात 3.5% ब्राह्मणाच्या 4 राष्ट्रीय पार्ट्या आहेत. काँग्रेस, भाजप, माकपा आणि भाकपा. अरे 6% मतं लागतात राष्ट्रीय पार्टीला. यांची 3.5% मत आहेत आणि 4 राष्ट्रीय पार्टी आहेत. आणि आम्ही संख्येनं बहु त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये 126 आमदार निवडून आले, 120 बहुजन आणि 6 ब्राह्मण. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मग आमच्या खडसे साहेबांना वाईट वाटलं. मग त्यांचा राग उपाळून आला. मग म्हणले बहुजनाचा असाय पाहिजे. मग एकदा माणिकराव ठाकरे त्यांना म्हणले चिमटा काढत तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतं खडसे. काय नाही झालं म्हणले. नाही झालं म्हण काय झालं? माझ्याकडे 12 खाती आहे. वेगळा घालत त्यांना. पण पुन्हा म्हणले मुख्यमंत्री नाही ना. मग त्यांनी पेपरला दिलं सकाळ माझ्यामध्ये काय उणीव आहेत, काय कमजोरी आहे, ते दूर केल्यावर मी मुख्यमंत्री होईल. आता एकच कमजोरी आहे, बामण नाही. होऊ शकत नाही ना. पक्ष आमचा नाही ना. अडचणी करून घेतल्यात आम्ही. कळलं पाहिजे मित्र होय. तडजोडी करून फार अंगलट येते. मागचा इतिहास बघितला पाहिजे आम्ही. लॅक ऑफ लिडरशिप हे सगळं घडतंय आमचं. म्हणून सक्षम नेतृत्व असलं पाहिजे, दूरदृष्टी असलेलं नेतृत्व असलं पाहिजे, कडा मोडणारं शत्रूला नेतृत्व असलं पाहिजे, बिलकुल कॉम्प्रोमाइज न करणारं नेतृत्व असलं पाहिजे विचारधारेसोबत. वेळ लागेल, हरकत नाही. युपीए झालं, एनडीए. काही लोक युपीएत नाहीत, काही एनडीएत नाहीत, मग ते वेगळे आहेत. मुलायम सिंग वेगळे आहेत, मायावती वेगळे आहेत आणि लालू प्रसाद. 2009चं इलेक्शन पहा. मुलायम सिंग, मायावती आणि लालू प्रसादनं काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली, काँग्रेसला शिव्या देऊन लढवली आणि निकाल लागल्यावर काँग्रेसला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या विरोधात आमची मतं घेतली सुट्टी आणि गट्ट्यानं काँग्रेसला विकली. म्हणजे जी आत आहेत ती त्यांची आहेत, जी बाहेर आहेत ती त्यांची आहेत. काय करावं?
काँग्रेसमधून नाराज होऊन बाहेर निघाले आणि काँग्रेसला मदत करतात. भाजपमधून नाराज होऊन बाहेर निघाले, भाजपला मदत करतात. बहुजन समाजातले पक्ष त्यांना मदत करतात, बहुजन समाजातल्या संघटना त्यांना मदत करतात. काय भयानक परिस्थिती आज आहे. म्हणून ही आमच्या समस्या परिणाम आहे. शत्रूला ओळखायला आम्ही विसरायला लागलो. ही समस्या आमची. 1885ला काँग्रेसची स्थापना झाली आणि त्याच काँग्रेसमध्ये राहणाऱ्या डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारानं 1925ला RSSची स्थापना केली आणि ते 1936 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. याचा अर्थ RSSची स्थापना काँग्रेसने केली. त्याच RSS मधून 1952ला श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्यायनं जनसंघाची स्थापना केली. याचा अर्थ जनसंघाची स्थापना काँग्रेसने केली. त्या जनसंघामधून 6 एप्रिल 1980ला अटल बिहारी वाजपेयीनं भाजपची स्थापना केली. याचा अर्थ भाजपची स्थापना काँग्रेसने केली. आम्ही काय म्हणतोय? RSS भाजपची आहे. अरे RSSची आज जी काँग्रेस आहे त्याचं काय माहित आहे आम्हाला? आम्ही म्हणतो काँग्रेस भाजप विरोधात. अरे हे काँग्रेसनं निर्माण केलंय. ब्राह्मणेतर पार्टी निर्माण होऊ नये म्हणून ब्राह्मणांचे पक्ष त्यांनी निर्माण केलेत. ही समस्या आहे. त्यावेळी RSS, त्यावेळी काँग्रेसनं यंग इंडिया काढलं, आता RSS तरुण भारत काढते. त्यावेळी काँग्रेसनं वानर सेना काढली, आता RSSनं बजरंग दल काढलं. त्यावेळी काँग्रेसनं हिंदू महासभा काढली, आता RSSनं विश्व हिंदू परिषद काढली. काय फरक आहे का? आम्ही विचार तरी केला पाहिजे. हे रूपांतर केव्हा आणि कसं झालंय? त्यावेळी काँग्रेस गांधी आणि पटेलाचा उपयोग करत होती, आता RSS आणि बीजेपी करते. केवळ ब्राह्मण तंत्र, ब्राह्मणशाही या देशामध्ये आहे. आणि म्हणून मूळनिवासी बहुजन समाजानं आपली अस्मिता, आपला इतिहास, आपला वारसा टिकवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. विचारधारेच्या आधारावर आलं पाहिजे. आणि जो विचारधारेशी समझोता करतो त्याच्याशी समझोता नाही केला पाहिजे. विचारधारेशी समझोता म्हणजे गुलामी. म्हणून मित्र हो, हे जे लखनौला आम्ही राष्ट्रीय स्तरावर मोठा कार्यक्रम घेतोय, कमीत कमी 6 लाखाचा, 17 एप्रिलला या सगळ्या गोष्टी आणि अधिक डिटेलमध्ये तिथं होतील. तुम्ही यावं, तुम्हाला आमंत्रण आणि निमंत्रण देण्यासाठी मी इथं आलो.